आज 14 नोव्हेंबर या देशाची जडणघडण करणारा नेता स्वर्गीय पंडित नेहरूंचा आज जयंतीचा दिवस आहे. सर्वप्रथम त्यांच्या स्मृतींना या ठिकाणी वंदन करतो आणि त्यांच्याच विषयाशी आजचा जो काही संवाद आहे, खरं म्हटलं तर आपण त्याला संवादाचं स्वरूप जर दिलं तर जास्त चांगलं राहील. ते राष्ट्र निर्माण करणारे नेहरू आणि राष्ट्र निर्मिती या विषयावरचा या ठिकाणचा संवाद आपल्याशी करण्याकरता पवित्र आलेले आहे. देशामध्ये लोकशाही आहे असं संविधान सांगतं आणि संविधानाच्या नुसार पुस्तकात लिहिलेली 3 स्तंभ आहेत. कायदे निर्माण करणारी कायदा मंडळ, त्याची अंमलबजावणी करणारी कार्यपालिका आणि त्याबद्दलचं न्यायिक विश्लेषण करणारी न्यायपालिका. या व्यतिरिक्त पुस्तकात जरी लिहिलेलं नसलं तरी लोकशाहीच्या संकेतानुसार 4था स्तंभ जो आहे तो म्हणजे पत्रकारिता आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतो की लोकशाही 4 स्तंभांवर आधारलेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये पत्रकारांना 4था स्तंभ का म्हटलंय हे प्रामुख्यानं सांगण्याची जबाबदारी मला असं वाटतं की राजू परुळेकर सारखे माणसं देशामध्ये पार पाडतात, जी मोजकी माणसं पार पाडतायत. आणि मांडलिकत्व, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा फरक जर पत्रकारांना आणि सर्व माध्यमांना सांगायचा असेल तर त्यांनी जी पत्रकारिता निर्भीडपणे राजू परुळेकर करतायत त्याचं विश्लेषण करावं आणि त्याकडे दृष्टिकोन जरी टाकला आणि थोडंफार त्यातनं घ्यायचं ठरवलं तर 4थ्या स्तंभाचे आपण कोणीतरी आहोत असा म्हणण्याचा हक्क मला असं वाटतं की देशातल्या पत्रकारांना आणि माध्यमांना नाही. सर्व काही टीआरपीच्या पलीकडे आहे. मेलेला धर्मेंद्र जिवंत आणि जिवंत झालेला धर्मेंद्र मेलेला हे सगळेजण आपण पाहतो. हे काय आहे नक्की? म्हणजे सेन्सिटायझेशन हीच पत्रकारिता आहे का? काही कुठेतरी कोणीतरी साधू गंगानाच करतोय हीच पत्रकारिता आहे? मग या सगळ्या विषयांच्या मध्ये देशापुढचे जे खरे प्रश्न आहेत, लोकशाहीचे जे प्रश्न आहेत, जे व्यासपीठावर आणली पाहिजे ते येत नाहीत. आणि त्यासाठी आपल्याला परुळेकर साहेबांशी हा संवाद करायचा आहे. जास्त वेळ घेणार नाही, थोडा उशीर झालाय. माजी विद्यार्थी संघटनेबद्दल आणि या संस्थेबद्दल परुळेकर साहेब आहेत. आपण महाराष्ट्रामधली जी रयत शिक्षण संस्थेने पश्चिम महाराष्ट्रात काम केलं, त्यानंतर बहुजन हिताय बहुजन सुखाय या धोरणानं बहुजन समाजासाठी विशेषतः शिक्षणाचं मोठं काम करण्याचं कार्य या 2-3 जिल्ह्यामधल्या या मराठा विद्याप्रसारक संस्थेने केलं. आणि आज जवळजवळ 2.5 लाख विद्यार्थी असणारी, 20,000च्या आसपास कर्मचारी असणारी आणि अतिशय मोठं असं कामकाज चालवणारी संस्था आहे. मूलतः माध्यमिक शाळांपासून सुरू झालेली चळवळ आता जरी वैद्यकीय महाविद्यालयांपर्यंत पोहोचली असली तरी सर्व संस्थेचा मुख्य जो भार आहे तो या माध्यमिक शिक्षणावर आणि प्राथमिक शिक्षणावर खूप आहे. अशा प्रकारचं एक मोठं काम करणाऱ्या संस्थेमधनं जे माजी विद्यार्थी बाहेर आले गेल्या 70-75 वर्षामध्ये, त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन संस्थेला गुरुदक्षिणा द्यायची तर काय, तर ती पैशाच्या स्वरूपामध्ये देणारे खूप लोक आहेत. CSR फंड जो काही फंडा निर्माण झालेला आहे त्यामध्ये पैशाची कमतरता नाही, कमतरता ती आहे ती विचाराची आहे. आणि त्यामुळे त्या विचाराची बांधिलकी या सर्व संस्थेतल्या तरुणांपुढे मांडण्याचं काम प्रामुख्यानं ही माझी विद्यार्थी संघटना करते. विज्ञानापासून तर विचारांपर्यंत, वेगवेगळ्या विचारांपर्यंत लोकांमध्ये संवाद टाकण्याचं आणि ते संवाद जिवंत ठेवण्याचं काम करण्याचा मुख्य दृष्टिकोन या आमच्या संस्थेचा आहे. आणि त्यामध्ये आपण आलात, आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या विचारांना जास्त वेळ द्यायचा आहे त्यामुळे जास्त बोलत नाही, फक्त एवढंच सांगतो मी स्वतः एक संविधान प्रचारक म्हणून गेले काही दिवस काम करतोय
आणि आपण खूप काही सांगितलेलं आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विषयी मला इथे सांगायला पाहिजे की घटनाकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सगळ्यांचं महत्व आपल्याला माहिती आहे आणि पंडित नेहरू विचाराचे विरोधक होते. असं असताना जे संविधानाचा अभ्यास करणारे लोक आहेत त्यांनी त्याचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्या अभ्यासात आपल्याला एक गोष्ट दिसेल, विरोधक असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाच्या घटनेचा नेता करण्याचं काम जर कोणी केलं असेल त्याचं एकमेव श्रेय द्यायचं असेल तर ते पंडित जवाहरलाल नेहरूंनाच दिलं पाहिजे. ते इतिहासाच्या पानामध्ये आणि संविधानाच्या निर्मितीचा जो काही इतिहास आहे, कायदेशीर इतिहास आहे, त्याला पार्लमेंटरी डिबेट म्हणतात, त्या पार्लमेंटरी डिबेटमध्ये ते लिहिलेलं आहे. एक अशा प्रकारची खऱ्या अर्थानं विस्तृत विचारधारा घेणारा, लोकशाहीचा खरा मंत्र ज्याच्या अंगामध्ये मुरलेला होता, ज्यांनी कधीही विरोधकांना विरोधक समजलं नाही आणि सततपणे विचारांची देवाणघेवाण करत विरोधकांचा देखील सन्मान केला, अशा पंडित जवाहरलाल नेहरूंचं लोकशाहीमधलं जे काही योगदान आहे, संविधानामधलं जे योगदान आहे ते फार मोठे आहे. वी द पीपल ऑफ इंडिया प्रियम्बलची सुरुवात होते. आपण सगळ्या तरुणांनी वेळ काढून तो इतिहास वाचावा. अनेक संविधानाचं प्रियम्बल लिहिण्याचं श्रेय पंडित जवाहरलाल नेहरूंना जातं आणि सुरुवात कशी करायची तर अनेक वाद प्रवाद झाले. कोणी म्हणाल देवाच्या नावाने करू, कोणी म्हणाल धर्माच्या नावाने करू, कोणी म्हणाला बापूजींच्या नावाने करू, अनेक झाले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी अमेरिकेची घटना निर्माण करणाऱ्या एका प्रसिद्ध कवीची कविता वी द पीपल ऑफ अमेरिका सगळ्यांना वाचून दाखवली आणि सांगितलं जर लोकशाही करायची, लोकांनी लोकांसाठी राज्य निर्माण करायचं आहे, तर या प्रियम्बलची सुरुवात आपण वी द पीपल ऑफ इंडिया अशी करूया. आम्ही भारताचे लोक म्हणून ही सुरुवात करून देणार हा नेता याने खऱ्या अर्थाने या देशातल्या नागरिकांना या संविधानाचं योगदान दिलेलं आहे आणि ते संविधान आज आहे म्हणून लोकशाहीची कितीही तोडफोड करणारे राज्यकर्ते आले तरी ज्यावेळेस कोणीतरी म्हणतं की सत्तेचा माजून म्हणतं की आम्ही 400 लोक आणू आणि कॉन्स्टिट्यूशन बदलून टाकू, त्यावेळेस लोक त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहत नाही. संविधानाला हात लावण्याचं कुठल्याही राज्यकर्त्यांनी ते आत्ताच्या असो मागच्या असो कोणी धारिष्ट केलं, या भारतातल्या नागरिकाला त्याला ठिकाणावर आणण्यासाठी संविधानातला मंत्र आणि त्यामध्ये असणारे सगळे जे काही लोकशाहीचे मुद्दे ते असे पत्रकार आपल्यापर्यंत पोहोचत असतात. त्यांच्या तोंडूनच आपण नेहरूजींचं या सगळ्या राष्ट्र निर्मितीमध्ये योगदान यावरचं विचार ऐकूया, संवाद घडूया आणि आपल्याकडनं येणाऱ्या संवादातनं मला असं वाटतं की अधिक साधक बाधक असा कार्यक्रम रंगत जाईल. मी आपलं जास्त वेळ घेत नाही. पुन्हा एकदा आलेल्या वक्त्यांचं कोळवेकरजींचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्यांची खरी ओळख त्यांच्या विचारातून नंतर तुम्हाला सर्वांना होईलच. एक महाराष्ट्र आहे. कोळवेकर सर हे वेंगुर्ल्याचे, तिथला जन्म झाला म्हणजे त्या अर्थाने कोकण भागातले आहेत. प्राथमिक शिक्षण तिकडे झालं पण नंतर मग मुंबईमध्ये आले आणि त्यांनी सगळ्यात अगोदर ICWच्या टर्म्स कम्प्लीट करून नंतर मग मास कम्युनिकेशन मधला डिप्लोमा आणि बाकीचं शिक्षण घेतलं. पण त्यांचा मूळ पिंड बंडखोरीचा असल्यामुळे आणि बंडखोरीसाठी पत्रकारिता हा सगळ्यात त्यांना विशेषतः हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये काम करताना आपल्याला इथे दिसतात. त्यांच्यावरचा रिपोर्ट त्यांना तयार करायला मिळाला, ती जबाबदारी मिळाली आणि कदाचित तो एक टर्निंग पॉइंट होता त्यांच्या पुढच्या सगळ्या कामाच्या आणि विचाराला दिशा देणार. कोळवेकर सरांनी जगविख्यात म्हणता येतील नक्कीच असे नाटककार विजय तेंडुलकर यांच्याबरोबर अतिशय जवळून काम केलं आहे. त्यांचे सहकारी राहिलेले आहेत. ते जुन्या पिढीतल्या लोकांना माहीत असेल पण नवीन माझ्या मित्रांना कदाचित ते माहीत नसेल. तर या निमित्ताने मी तुम्हाला असं अपील करतो की विजय तेंडुलकर यांची नाटकं वाचा. मराठी आणि हिंदीमध्ये सगळ्यात जास्त लोक आग्रहास्तव युट्यूबवर लोक ज्यांना बोलवतात असे आपले कोळवेकर सर आहेत. त्या अशोक कुमार पांडे म्हणून आहेत जे नाशिकला आपल्या व्याख्यानमालेमध्ये येऊन गेलेले आहेत. रवींद्र पोखरकर म्हणून ठाण्याचे आपले मित्र आहेत. त्यांच्या चॅनलवर त्यांचा स्वतः चॅनल होता पण आता डिमांड त्यांना दुसरीकडून इतकी असते
त्यांचा स्वतःचा बंद करून त्यांना दुसरीकडे जावं लागलं. प्रथमेश पाटील आहेत हिंदी जर्नलचे, त्यांच्याकडे ते जाऊन त्यांचे विचार मांडले. गुजराती ओरिजिनचे असलेले मयूर जानी त्यांचे करोडो फॉलोअर आहेत. अशा ठिकाणी त्यांना अतिशय आग्रहाने बोलवलं जातं. तिथेही सरांना अतिशय सन्मान आहे. आणि 2-3 एपिसोड नंतर तरोडकर सरांचा जर एपिसोड आला नाही तर फॉलोअर मध्ये चलबिचल होते आणि त्यांना विचारलं जातं की अडाणीच्या केसमध्ये त्यांच्यावर खटला दाखल केला म्हणून तर तुम्ही त्यांना बोलवत नाही ना, असं विचारलं जातं. तर असे हे तरोडकर सर आपल्याला लाभलेले आहेत आज संवादासाठी. एवढं सांगून मी त्यांची ओळख संपवतो आणि त्याची अनेक उदाहरणं आहेत, पण मी ती आता सांगत बसणार. मी कथाकार म्हणून आलेलो नाहीये. एक पहिली गोष्ट म्हणजे नेहरूंचं चरित्र मी सांगणार नाही. त्यांनी टर्फले उचलायला नकार दिला, कारण त्यांनी टर्फल उचलायला नकार दिलाच नव्हता. तर त्यांनी संत हा शब्द 3 वेळा नाही लिहिला होता. त्यामुळे नेहरूंच्या बद्दल मी काही सांगणार नाही, कारण नेहरूंच्या बद्दल बाहेर लिहिलेलं आहे, तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळेल. तुम्ही युट्यूब ऑन केलं तर नेहरूंबद्दल अनेक गोष्टी मिळतील. फक्त कॉन्टॅक्ट पुरतं मी नेहरूंबद्दल बोलेन, मग तुम्हीच मला प्रश्न विचारा. ते जास्त चांगलं राहील, कारण मला तुमच्यापेक्षा जास्त कळतं असा माझा समज नाही. आणि अगोदर माझी ओळख करून देताना डुबे सरांनी असा तुमच्यावर भीती लादण्याचा प्रयत्न केला की राजू पुरळेकरांना म्हणजे काहीतरी जास्त कळतं, तर ते खरं नाहीये. तर असं मला काहीही कळत नाही, तुम्हालाच कदाचित जास्त कळत असेल. तुम्ही मला प्रश्न विचारा, मी उत्तर देईन. मी विचारला तर तुम्ही उत्तर देऊ शकाल, तर काही मला प्रॉब्लेम नाही, तसं पण करायला. सो मला आजच्या दिवशी या उदासवाणे आणि सफोकेटिंग अशा वातावरणामध्ये नेहरूंची जयंती साजरी करताना दिसतं ते की नेहरूंची जी इच्छा होती भारताला एका मॉडर्न रिपब्लिक बनवण्याची, त्याच्यामध्ये ते हे विसरले नव्हते की भारत हा आंतरिक द्वंद्वाने पूर्णपणे व्यापलेला परंतु विलक्षण अशी पौरात्य संस्कृती बरोबर घेऊन जगणारा विशाल समुदाय आहे. आणि भारत म्हणजे नकाशा नसून भारत म्हणजे भारताचा माणूस, हे नेहरूंनी बिंबवण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. ते बाहेरच्या संस्थांची नावं लावली आहेत. बाहेर आपल्या एक स्टँडी आहे बघा, IIM, IIT, बाकरा बेंगल वगैरे, ते सगळ्या तुम्हाला माहितीच आहे. मी सांगणार नाही, तुम्हाला माहित असावं आणि असायला पाहिजे. TIFR पासून अनेक गोष्टी नेहरूंनी आपले मतभेद बाजूला ठेवून, उदाहरणार्थ TIFR मध्ये मध्यंतरी मी व्याख्यानाला गेलेलो, तर TIFR ती एकच फोटो आहे. त्या फोटो बरोबर मी फोटो काढून घेतल्यामुळे आता माझाही त्या थोर माणसांमध्ये सहभाग होतो. तिथे डॉक्टर होमी भाभा, JRD टाटा आणि नेहरू असा फोटो आहे. JRD टाटा आणि नेहरूमध्ये तीव्र मतभेद होते. तीव्र मतभेद म्हणजे प्रचंड मतभेद होते. परंतु TIFRच्या उभारणीमध्ये नेहरूंनी आपले ते मतभेद आणि इगो आडवा येऊ दिला नाही. हा मोठेपणा आहे नेहरूंचा. संस्थांची उभारणी करण्याकरता मोठ्या माणसांना छोटं व्हावं लागतं आणि नम्रता आपल्याकडे घ्यावी लागते. आपल्याला कधी कधी कमीपणा पण स्वीकारावा लागतो. आता सर एक संस्था चालवतात, त्यांना माहिती असेल की किती वेळा पडतं घ्यावं लागतं कारण नसताना, जबकी ते बरोबर असतात कागदावर. पण पडतं घेतल्याशिवाय आपण इन्क्लुसिव्हपणे लोकांना सगळ्या आपल्या बरोबर घेऊन पुढे जाऊ शकत नाही. आणि या प्रकारचं नेतृत्व भारताला पहिले पंतप्रधान म्हणून लाभलं, हे आपलं नशीब आहे. तर तुमच्यापैकी किंवा मी सुद्धा नेहरूंना बघितलंच नाही. माझा जन्म झाला तो उत्तर इंदिरा काळात झाला, त्यामुळे तसं बघायला गेलं तर मी नेहरूंबद्दल अधिकारवाणीने बोलावं, जसं की माझ्या बाजूलाच नेहरू होते, की खूप लोक असं बोलतात. म्हणजे अनेक लोक बोललेले पण आहेत, लिहिलेलं पण आहे, ज्यांना ओळखायचं पण नाही नेहरू. सॉरी, म्हणजे असं मला त्या माणसांचा उपमार्थ करायचा नाहीये, पण की परवाच नेहरू भेटले होते वगैरे अशा टाईप, म्हणजे असं लिहिलं नाही तरी त्याच्यात असं जाणवत राहतं. प्रस्तावना प्रदीर्घ लिहिले आहेत मराठीतल्या अनेक लेखकांनी, ज्यांनी जणू काही नेहरू हे माझे वर्गमित्रच होते अशा टाईपचं लिहिलेलं आहे. आणि नेहरूंचे वर्गमित्र जे होते त्यांनी त्यांच्यावर जे लिहिलं ते वेगळं आहे आणि त्याच्याबद्दल खोटा तपास रवण्यात येते. एक उदाहरण सांगतो. नेहरूंचे सर्वात जवळचे मित्र सुभाषचंद्र बोस होते आणि याबाबत ठोस उदाहरण मी तुम्हाला देऊन माहिती देतो की दुसऱ्यांदा जेव्हा त्रिपुरा काँग्रेसमध्ये सुभाषबाबू निवडून आले तेव्हा त्यांनी काँग्रेसचे तेव्हा उमेदवार होते पट्टाभी सीतारामय्या. आणि पट्टाभी सीतारामय्या म्हणजे गांधीजी असं म्हणत असत की मी म्हणजेच पट्टाभी सीतारामय्या. त्यांचा पराभव
सुभाष बाबूंनी केला. आता ही इतिहासाची जी पानं मी तुम्हाला सांगतोय ती सुट्टी सांगत असल्यामुळे तुम्हाला वाटेल कोण पट्टाभी आणि काय सांगतोय हा राजू गुरळे, काय संबंध काय आजच्याशी. थोडं सहन करा, म्हणजे पुढे लागेल तुम्हाला ते. तर पट्टाभी सिद्धारामय्या जेव्हा हरले सुभाष बाबूंकडनं, तेव्हा गांधीजी असं म्हणाले होते की हा पट्टाभी सिद्धारामय्यांचा पराभव नसून हा माझा पराभव आहे, पर्सनल. मी हरलो कारण हे पट्टाभी सिद्धरामय्या नव्हते, केवळ गांधीजी उभे राहत नव्हते, कारण गांधीजी तेव्हा सदस्यत्व सोडलं होतं त्यांनी काँग्रेसचं. तर ते सुभाषने हरवलं. याचा अर्थ आता ते सुभाषनेच काही ते काँग्रेसचं करावं, कारण तो निवडून आलेला आहे. त्याबरोबर तेव्हाही काँग्रेस वेगळी नव्हती आत्ताच्यापेक्षा. सगळ्या काँग्रेसच्या लोकांनी गांधीजींना खुश करण्याकरता राजीनामे दिले. गांधी त्या जो कोर कमिटी म्हणतात किंवा स्टेअरिंग कमिटी होती त्याच्या सगळ्याचे माणसांनी राजीनामे दिले. 3 जणांनी राजीनामे दिले नव्हते. एक खुद्द सुभाषचंद्र बोस, दुसरे त्यांचे बंधू शरदचंद्र बोस आणि तिसरे पंडित जवाहरलाल नेहरू. कारण पंडित जवाहरलाल नेहरू हे सुभाष बाबूंचे अत्यंत जवळचे मित्र होते. त्यानंतर सुभाष बाबूंना नेहरूंनी पत्र लिहिलं आणि ते पत्र फार हृद्य आहे आणि फार गोड आहे. त्यात त्यांनी लिहिलं की मी राजीनामा अजिबात देऊ इच्छित नाही. तुझ्या अध्यक्षतेखाली मला काम दुसऱ्यांदा करायला अतिशय आवडेल. समस्या वेगळीच आहे की काँग्रेसमधले उजवे, म्हणजे तेव्हाही काँग्रेसमध्ये हे उजवा डावा होतं बरं का, म्हणजे जे आता बाहेर ओपनली आलंय, काँग्रेसमधले उजवे गांधीजींशिवाय आपल्या हाताखाली कामच नाही करणार. तर अर्धी होईल काँग्रेस आपणच जर हँडल केली तर. त्यामुळे गांधीजी बरोबर ऐकायलाच तयार नाहीयेत, बापू ऐकायला तयार नाहीयेत. तर आपल्याला पर्यायच नाही दुसरा, म्हणजे तुला सुद्धा नाही, मला सुद्धा नाही आणि शरदला सुद्धा नाही. म्हणून आपण राजीनामा द्यावा असं मी सुचवतो करून त्यांनी राजीनामा सुभाषचंद्र बोसांकडे दिला, जेणेकरून सुभाषचंद्र बोसांनी पण ती विसर्जित केली. अर्थात तो दिलाच राजीनामा नंतर, आणि गांधीजींनी स्वतःला हवं त्याप्रमाणे नंतर काँग्रेस नेली आणि सुभाष बाबूंचे रस्ते वेगळे झाले काँग्रेस. पण याचा अर्थ असा नव्हे की सुभाषचंद्र बोसांचा त्याच्यानंतर गांधीजीवर खुन्नस तयार झाला आणि त्यांनी त्यांना मार्गदर्शक मंडळात टाकलं, असं काही झालं नाही. ना सुभाषचंद्र बोसांना गांधीजींनी मार्गदर्शक मंडळात टाकलं. उलट जेव्हा आझाद हिंद फौज स्थापन केली तेव्हा रेडिओ टोकियोवरनं भाषण केलं होतं सुभाषचंद्र बोसांनी. तेव्हा राष्ट्रपिता हे संबोधन महात्मा गांधींना सुभाषचंद्र बोसांनी दिलेलं आहे. त्यामुळे अन्नू कपूर पासून ते इथले लोकल जे नट आहेत, मराठी लोकल नट म्हणणं चुकीचं आहे, नट हा कायम युनिव्हर्सल असतो, पण ते स्वतःलाच लोकल करून घेतात. तर त्यांना जे काही राष्ट्रपिता अमान्य आहे ना ते बोसांना दोष दिला पाहिजे. महात्मा ही पदवी जशी रवींद्रनाथ टागोरांनी दिली आहे. आणि या सगळ्यांनी ज्या गांधीजींना मानलं होतं त्यांनी माझा वारसदार जवाहर आहे असं सांगितलं. म्हणजे जवाहरलाल नेहरू किती मोठे. आणि गांधीजींनी सांगितलेला निर्णय हा सरदार पटेलांपासून कोणावरही लादला नव्हता. स्वतः सरदार पटेलांचा स्टॅच्यू म्हणजे पुतळा हा गोध्र्यामध्ये, जे आपण हत्याकांडासाठी ओळखतो, त्या गोध्र्यामध्ये महात्मा जवाहरलाल नेहरूंनी उभा केलेला आहे. आणि त्याला स्वतः सरदार वल्लभभाई पटेल हजर होते. 1949 साल त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या मुलीला खासदार बनवलं. हे सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. नेहरूंनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या मुलीला बनवलं. 2 वेळा बनवलं, 2 वेळा बनवलं. तर या पलीकडे जाऊन अनिता शेंकील म्हणजे सुभाषचंद्र बोसांची मुलगी, त्या येतात आणि सांगतात की हे सुभाषचंद्र बोसांचं मत नाहीये, म्हणजे आत्ताचे राजवट. ते बरोबर आहे, कारण त्यांनाही सुभाषचंद्र बोस गेल्यावर नेहरूंनी मदत केलेली आहे आणि त्याची वाच्यता करण्याची पद्धत नेहरूंकडे नव्हती. नाहीतर एक केळं 15 लोक म्हणून एका पेशंटला देतात आणि त्याचे फोटो दुसऱ्या दिवशी फ्रंट पेजवर येतात, कारण एडिटर आणि मालक त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवलेली असते, ही जर्नलिझमाचं. आणि इथे खासदार पद, अनेक प्रकारचे आर्थिक मदत सगळ्या आपल्या सहकाऱ्यांच्या मुलांना दिली, पण नेहरूंनी कधी शब्दही काढला नाही. नेहरूंच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. नेहरूंच्या मृत्यूनंतर पहिले गुलझारीलाल नंदा पंतप्रधान झाले, मग लालबहादूर शास्त्री गुलझारीलाल नंदा 2 वेळा पंतप्रधान झालेले आहेत भारताचे. तर 3 वेळा झालेल्यांनी हे लक्षात ठेवावं. तर खूप लोक पंतप्रधान होतात असं आहे ते. तर मूळ मुद्दा हा आहे की नेहरूंच्या
मृत्यूनंतर गुलजारी न झाले, त्यानंतर शास्त्री झाले. शास्त्रींच्या मंत्रिमंडळात त्यांनी इंदिराजींना माहिती आणि नभोवाणी मंत्री म्हणून घेतलं आणि शास्त्रीजींच्या मृत्यूनंतर त्या आधी पंतप्रधान आणि सर्व काही त्या पदावर आल्या. नेहरूंच्या हयातीत इंदिरा गांधी त्यांच्या स्वीय सहाय्यक किंवा सचिव असल्या का मुलगी असल्यासारख्या सर्वत्र बरोबर फिरत असत. एवढेच पुरावे उपलब्ध आहेत. अन्यथा काही असाधारण फेवर त्यांनी आपल्या मुलीला केलेला आहे. म्हणजे बापाने मुलीचे लाड पण करायचे नाहीत अशी जी हिंदुत्ववाद्यांची अपेक्षा आहे ती नेहरूंनी पूर्ण केली नाही, हे मात्र खरं. कारण नेहरूंना आपलं कुटुंब सोडून कधीच पळून जाता आलं नाही. नेहरूवादाचं सगळ्यात महत्वाचं तत्व हे आहे की कुटुंबाचा आधी नीट सांभाळ करा, मग देशाचा. नेहरूंच्या पत्नी कमला नेहरू यांच्याबद्दल सुद्धा खूप प्रकारच्या वावड्या उठवल्या जातात की नेहरूंचे आणि त्यांचे मतभेद होते आणि मग असं काहीही नव्हतं. त्यांना क्षय झाल्यामुळे युरोपमध्ये ठेवलं होतं. तिथे सुभाषबाबू जात असत भेटायला, कारण नेहरू तुरुंगात होते. आणि जे नगर आता कुख्यात अपराधांसाठी ओळखलं जातं त्या नगरच्या तुरुंगामध्ये नेहरूने डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिलाय. त्यामुळे महाराष्ट्रालाही नेहरूचं असणं हे हिंद के जवाहर असं म्हणतो आपण, तसं महाराष्ट्र के पण जवाहर आहे. कारण डिस्कव्हरी ऑफ इंडिया अहमदनगरच्या तुरुंगात लिहिला, ज्या तुरुंगात नेहरूंना नाही ठेवायला पाहिजे होतं आणि जे आज राज्य करतायत अहमदनगरवर त्यांना या तुरुंगात असायला हवं होतं. तर नेहरूंनी भाकरा नांगल, धरणं, सायन्स, आर्ट, कल्चर, नंतर अनेक संस्था उभ्या केल्या. म्हणजे तुम्हाला नेहरूंच्या बद्दल मी असंख्य तास बोलू शकीन, पण मला असं वाटतं आज नेहरू जयंती आहे आणि नेहरूंबद्दल तुम्हाला काय माहिती आहे मला माहित नाही. तुम्हाला काही विचारायचं असेल तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जास्त बोलावं, मी कमी बोलावं. कारण काय आहे की हा माईक आणि हे पोडियम हे डेंजरस गोष्टी आहे. ह्या मिळाल्यावर माणूस सोडत नाही, जसं खुर्चीचं आहे, ती मिळाल्यावर माणूस सोडतच नाही. तसं मी बोलत राहणं हे चुकीचं आहे. नेहरू महान होते हे मी परत सांगण्याने अधिक सत्य होणार नाही. त्यांचे अनेक ऍस्पेक्ट आहेत, तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुम्ही काहीही विचारा, मी उत्तर द्यायला इथे आलेलो आहे. माझं नेहरूंचं एक मत होतं की आपली जी तरुण पिढी आहे, आपली जी मुलं आहेत, त्यांना बालदिन पण आज म्हणून ओळखला जातो. तो वेगळ्या अर्थाने आज बालदिन आहे, पण म्हणजे सत्तेत असलेले लोक पाहता माझ्या लक्षात येतं की नेहरूंनी किती पुढे ओळखलं होतं. परंतु तो बालदिन यासाठी आज आहे की तरुण पिढी जी आहे, लहान मुलं जी आहेत, त्यांची कुतूहल, जिज्ञासा, ज्ञान हे लोकांसमोर यावं, ना की ज्यांनी ऑलरेडी ज्ञानी झाले त्यांनी प्रवचन करत सुटावं. त्यामुळे मी कथाकार नाही, मी कीर्तनकार नाही, मी प्रवचनकार नाही, मी काहीही गोष्टी तुम्हाला नेहरूंच्या चार सांगायला आलेलो नाही, ना युक्तीच्या गोष्टी मला माहिती आहेत, कारण मी युक्तीने काही केलेलंच नाही. तर तुम्ही मला प्रश्न विचारावेत अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि या रो मध्ये खूप मुली आणि मुलं असतात, ते मला विनोद पण जाणून घ्यायचे. मला जाणून घ्यायचं विनोद काय आहेत ते, कारण मला हे बघा कोणत्याही प्रकारचं आपल्यामध्ये हे ठेवू नका, अंतर ठेवू नका. तुम्ही मोकळेपणाने मला प्रश्न विचारा. विनोद तुमच्यामध्ये असतील तर माझ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून मला हसायला आवडतं आणि हसवायला आवडतं. हे तुमच्या लक्षात आलं असेल. स्टार्ट. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. नाही एक मिनिट, विद्यार्थ्यांपासून सुरू करूया, मुलांपासून सुरू. तुम्ही विचारा म्हणजे, पण तुम्हाला माहितीच आहे हो काका. सर, पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचा पाया घातला. ज्या लोकांनी नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर फार आटोकाट टीका केली, अगदी तिथपासून तर इंदिरा गांधींच्या परराष्ट्र धोरणापर्यंत सुद्धा, आज देशाचं परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी ठरलंय असं आपण उघडपणानं मान्य करायला काय हरकत आहे. आपण कृपया याच्यावर भाष्य करावे ही विनंती. तुम्हाला सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर ऐकायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला सर मी सांगतो की ह्या मुलांना जर माहित असेल परराष्ट्र धोरण आपलं काय होतं आणि आता काय आहे ते माहिती, तुम्हाला कॉन्टेक्स्ट त्याचा काय आहे ते का तो मी सांगू, पहिल्यापासून सांगू? निअँडरथल मॅन पासून सांगतो मी. भारत हा एक असा देश होता स्वतंत्र झाला तेव्हा की ज्या देशाला
फारशी संसाधनं ठेवली नव्हती ब्रिटिशांनी शिल्लक, फारशी सेनाही नव्हती, फारसं बळ नव्हतं. विद्युत आता आपण दिवे लावतो ते मला वाटतं तेव्हा नाशिकमध्ये पण दिवे नसतील, लाईट्स नव्हतेच. माझ्या गावात तर मी लहान होतो तेव्हापर्यंत लाईट्स नव्हते, खूप आत्ता आले. तर रस्ते नव्हते आणि बैलगाडीवरनं लोक प्रवास जास्त करत असत. फियाट वगैरे गाडी असणं हे खूप श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं, ते सुद्धा खूप नंतर. तेव्हा परदेशातनं आयात, इंग्लंडमधनं आयात केलेल्या गाड्या वापरण्याकडे श्रीमंत लोकांचा कल होता. टमटम नावाची एक गाडी होती, त्या टमटम मधनं बसून लोक फिरत असत. हे फार रमणीय आहे. म्हणजे मला टाइम, म्हणजे पिरियड फिल्म बनवायची झाली ना तेव्हाची, तर मी अतिशय चांगली बनवू शकेन. आणि त्याचा डायरेक्टर आणि आर्ट डायरेक्टर मीच असेन असं मी निश्चितपणे सांगू शकतो. मला एक्झॅक्टली दिसतं. मी तो काळ पाहिलेला नाही, पण मी माझ्या आजीकडनं, आजोबांकडनं, वडिलांकडनं ऐकला, अनेक पुस्तकातनं वाचला आणि त्याने माझा बैठक तयार झाली. त्यामुळे तर अशा एक देश जो एक असहाय्य आहे, आणि आपल्याबरोबर अनेक देश स्वतंत्र झाले, पाकिस्तान पण झालाच की आपल्याबरोबर स्वतंत्र, या देशाला जगात कोण कशाला विचारेल? तुम्हाला सांगतो, त्या काळामध्ये भारताच्या योग्यतेची कीव करावी अशी परिस्थिती होती. आपली लोकसंख्या 40 कोटी होती साधारण, बरोबर. आपण ती वाढवली नंतर मेहनतीने, पण ती वेगळी बाब आहे. तर फक्त तीच वाढवली हा प्रॉब्लेम आहे फक्त. तर ती 40 कोटी लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येला चेहरा नव्हता. आणि या सगळ्या गोष्टीचा उत्तर एकच होतं, पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांनी आपल्यासारखे मध्य मार्गाने जाऊ पाहणारे, काही कमजोर, काही, तेव्हा सोव्हिएत युनियन एका बाजूला होता, म्हणजे कम्युनिस्ट कंट्रीज, सोव्हिएत युनियन आणि पूर्व युरोप, आणि दुसरीकडे कॅपिटलिस्ट अमेरिका आणि इतर देश होते. तर त्यातल्या एका गटात साधारणपणे अशा प्रकारे नवस्वतंत्र झालेले संसाधनं, म्हणजे ज्यांच्याकडे रिसोर्सेस कमी आहेत असे देश जात असत. तर नेहरूंनी आपल्या बरोबर नासेर आणि टिटो, मुख्यत्वे करून नासेर आणि इजिप्तचे नासेर, आणि युगोस्लोविया, आता तेव्हा युगोस्लोविया होता, आता स्लोवाकिया, वेगवेगळे देश झाले तसे, तेव्हा या दोघांना बरोबर घेतलं आणि नॉन अलाइन मुवमेंटची स्थापना केली. म्हणजे एक तिसरा गट स्थापन केला. त्याने काय झालं? त्याने भारत बळकट झाला. भारतीय जनतेला जगामध्ये चेहरा प्राप्त झाला. तो नेहरूंनी प्राप्त करून दिला. आणि त्याच वेळेला झालं, तुम्हाला अमेरिका किंवा सोव्हिएत युनियन यातल्या एकाची बाजू घ्यायलाच पाहिजे असं काही राहिलं नाही. म्हणजे एकतर तुम्ही आमच्या सोबत येणार नाही तर त्यांच्यासोबत जाणार, असं जे होतं ते धोरणच नेहरूंनी जगामध्ये मोडून काढलं. हे एका अत्यंत दुबळ्या देशाच्या अत्यंत समर्थ पंतप्रधानाचं लक्षण होतं, ते नेहरूंचं होतं. त्यानंतर नेहरूंनी अनेक गोष्टी केल्या. उदाहरणार्थ आज इस्रायल बद्दल इतकं बोललं तर गांधीजींच्या बाबतीत म्हणतो, गांधीजींनी इस्रायल राष्ट्र करायला नकार दिला होता, त्यांचं पत्र आहे. आईन्स्टाईननी पण दिला होता. म्हणजे व्हिजनरी माणसं ही कायमच व्हिजनरी असतात. तर नेहरूंनी हे जे एक स्वतंत्र आपलं अस्तित्व स्थापन केलं होतं. तर आता लॉंग स्टोरी शॉर्ट करतो मी. एक सरांनी विचारला जो प्रश्न, तो प्रश्न अत्यंत तिथे वाढत गेल्यानंतर, म्हणजे पॅलेस्तीनला आज मान्यता देणारी एवढी राष्ट्र सरसावून पुढे येतात. इंदिराजींच्या काळात भारत हा पहिला देश आहे ज्याने स्वतंत्र पॅलेस्तीनला मान्यता दिली. भारताचं परराष्ट्र धोरण कसलं दबदबा असलेलं होतं. म्हणजे फिडेल कॅस्ट्रो, यासर अराफात, लिओनिद ब्रेझनेव, कोसिजिन, इंदिरा गांधी असे बसलेले, आणि असं वाटायचं की भारत म्हणजे काहीतरी आहे. आणि 2014 नंतर आपल्याकडे एक क्रांती झाली, कल्कीचे अवतार आले. विष्णूचे 10वे अवतार आल्यानंतर काय होतं, त्यानंतर त्यांनी जाहीर केलं की अगोदरच्या लोक अक्कल नव्हते, नेहरूंना मूर्खच होते, त्यांना काय डोकं नव्हतं. मीच सांगेन ते आता यानंतर पूर्व. एक एक करत आपले मित्र नष्ट झाले. आपण एकटे पडत गेलो, आणि हे आपल्याला कळायच्या आत आपण इतके एकटे पडलो की एकीकडनं आता अमेरिका आपली नाचक्की करतं, दुसरीकडनं चीनने आपली सीमा बळकावल्या, तिसरीकडनं रशिया आपल्याला किंमत देत नाही, ते पाकिस्तानला सरळ शस्त्र देतात आपली विनंती नाकारून. कुठचाच समर्थ देश आपल्या बरोबर राहिलेला नाही, आणि दुर्बळ देशांना आपला आधार वाटत नाही तर भीती वाटते. कारण काही ठराविक उद्योगपती येऊन इथे नासधूस करतील अशी त्यांना रिसोर्सेसची भीती वाटते. जे केनियाचं उदाहरण आपल्या समोर आहे, बांगलादेशचं आहे, श्रीलंकेचं आहे.
तर या प्रकारची परराष्ट्र नीतीची माती जी आहे ती आपण 12 वर्षात उत्तम प्रकारे केलेली आहे. आणि नेहरूंनी जे महान 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 जे परराष्ट्र नीतीचं एक झाड लावलेलं, त्याला फळं येत होती, ते झाड मुळातून कापण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण परदेशात गेल्यावर आपला पासपोर्ट बघून तो उभा राहतो इथला पासपोर्ट ऑफिसर, तर मी सांगतो तुम्हाला, मी रशिया सोडून जगातल्या सगळ्या देशात अगोदर पण गेलेलो आहे आणि आता पण गेलेलो आहे. पूर्वी जायचो तेव्हा पण त्याच्या चेहऱ्यावर काही फार वाईट किंवा चांगले भाव यायचे नाही, पण भारतीय आहे थप्पा मारून सोडून द्यायचा. कोविडमध्ये असताना मी US ला गेलो तेव्हा इमिग्रेशन ऑफिसरने विचारलं, हा फोटो तुझा नाही आहे? मी म्हटलं नाही नाही, ते आमचे पंतप्रधान आहेत. तर तो म्हणला, हॅक, त्याने असं काहीतरी केलं की पंतप्रधानांचा फोटो तुझ्या वॅक्सिनवर कशासाठी? पहिली वॅक्सिन घेतलेली मी, त्याच्यानंतर आलो तर मला डेल्टा कोविड झाला. पण मूळ मुद्दा असा की नेहरूंनी जर ठरवलं असतं तर भारतातल्या सर्व संघाच्या लोकांच्या अंगावर आज 30 वॅक्सिनचे 30 नेहरूंचे फोटो गोंदलेले असते आणि ते गोंदलेले नसते तर ते लुळे पांगळे झाले असते. त्यामुळे प्रत्येक वॅक्सिनला एक फोटो, कारण त्या काळात प्रिंटर नव्हता ना, त्या काळात गोंदण्याची पद्धत होती. त्यामुळे लक्षात घ्या की जे वॅक्सिनचं झालं, जे फोटोचं झालं, जे माझं तिथे फोटो आणि माझ्या वॅक्सिनचं सर्टिफिकेट बघताना इमिग्रेशन ऑफिसरचं झालं, तेच आपल्या परराष्ट्र धोरणाचं झालं. त्यामुळे तुम्ही म्हणता ते सत्य आहे, पण ते सत्य म्हणजे एक्झॅक्टली काय हे लॉंग स्टोरी शॉर्टमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. आता मुलांनी प्रश्न विचारावा अशी मी प्लीज विनंती करतो. जर तरुण मुलांना प्रश्न पडत नसतील तर ते डिझर्व करतात की ते एका झुंडीकडनं शासित केले जावे. सर, मी नितीन कवसकर, परराष्ट्र धोरणाला जोडूनच एक प्रश्न विचारतो की त्यावेळेस जेव्हा पंतप्रधान म्हणून बाहेर परदेशी दौऱ्यात जात होते तेव्हा पण त्यांचे काही बिझनेसमन मित्र जात होते का सोबत? मी मोदींबरोबर नेहरूंची तुलना करू इच्छित नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जवाहरलाल नेहरू आणि JRD टाटा यांची पत्र प्रसिद्ध आहेत, ती वाचली तर कळतं की JRD टाटा म्हणत लिहिलंय JRDनी की नेहरू माझा तिरस्कारच करत असावे. हे पहिलंच वाक्य बोलकं आहे, बरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. आणि मुळामध्ये नेहरू अक्युम्युलेशन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्ती गोळा करण्यावर विश्वास ठेवणारे मनुष्य नव्हते. ते क्रिएशन ऑफ वेल्थवर विश्वास ठेवायचे, म्हणजे संपत्तीचं निर्माण करणं. ती भारतात झाली म्हणून पब्लिक सेक्टर युनिट्स उभ्या राहिल्या, ती विकली तेव्हा संपत्ती गोळा करतात लोक. असो, तरुणांनी प्रश्न न विचारल्यामुळे माझा फार अपेक्षाभंग होते, किंबहुना मला इंटरेस्ट नसल्यासारखं वाटतंय तरुणांना. सर, स्टार्टिंगच्या डिकेड्सला जर आपण बघितलं गेलं तर तेव्हा आपली इकॉनॉमिक ग्रोथ खूप कमी होती. तर त्याच्यावर आपण नेहरूंना ब्लेम केलं पाहिजे की त्यांचं काय त्याच्यामध्ये योगदान आहे ते? जपान आणि चायना, अबुधाबी जर आपण बघितलं गेलं तर ते पण खूप कमी होते ते, आणि आता त्यांची इकॉनॉमी खूप स्ट्रॉंग आहे. तर ते पण स्टार्टिंगला जपानमध्ये जसं ते हिरोशिमा नागासाकीमध्ये ते अटॅक झालेलं आणि त्याच्यानंतर त्याची इकॉनॉमी खूप कमी झालेली. तू पहिला प्रश्न विचारला म्हणून तुला बोनस 2 उदाहरणं सांगतो. नेहरूंना ब्लेम कशाला करणार? म्हणजे आपण गरीब आहोत आणि एका माणसाच्या हातात गरिबी सोपवतो, तर त्याला ब्लेम कशाला करणार त्या गरिबीबद्दल? हा एक पहिला प्रश्न. नेहरू जेव्हा सत्तेत आले आणि नेहरू सत्तेतनं गेले, नाही बोलू दे ना, तिला बोलू दे, थांबू कशाला? म्हणजे काय ही मानसिकताच चुकीची आहे. माणसाला बोलू दिलं पाहिजे, तिला बोलू दे. उभी राहा, बोल, काय म्हणायचं तुला, बोल. जपान आणि चायना, अबुधाबी जर आपण बघितलं गेलं तर ते पण खूप कमी होते ते, आणि आता त्यांची इकॉनॉमी खूप स्ट्रॉंग आहे. तर ते पण स्टार्टिंगला जपानमध्ये जसं ते हिरोशिमा नागासाकीमध्ये ते अटॅक झालेलं, त्याच्यानंतर रागावू नको तू, जाऊ नको लगेच, बस ना. ते एकदम कमी याच्यातून ते वाढले, तर मग तसं आपल्या इंडियाचं पण होतं. सांगतो ना. 2 गोष्टी असतात बघ. नाव काय तुझं? रितिका. 2 गोष्टी असतात, एक GDP आणि दुसरं पर कॅपिटा इन्कम. तुमच्या देशाचा जो GDP आहे ना, तो तुमच्या लोकसंख्येने भागला की पर कॅपिटा इन्कम तयार होतं. आणि देश श्रीमंत आहे की गरीब आहे हे भागाकाराने कळतं, GDPने नाही कळत. GDP डिसेप्टिव्ह असतो, म्हणजे फसवा असतो, कारण 2 उद्योगपतींकडे 99% संपत्ती असली तरी GDP मध्ये येते ती. जसं एकटी मुंबई श्रीमंत आहे आणि महाराष्ट्र गरीब आहे, महाराष्ट्राचा GDP जबरदस्त येणार,
पर कॅपिटा इन्कम काय आहे, सरासरी गावामधल्या माणसाचं उत्पन्न काय आहे, ₹1500 पण नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न काय आहे. तर आता मूळ मुद्दा, जेव्हा ब्रिटिश आपल्याला सोडून गेले, म्हणजे आपण चले जाव असं सांगितलं, पण लवकरच आता अशी वेळ आहे की चले आव असं आंदोलन सुरू करण्याची वेळ आलेली आहे. तर तेव्हा चले जाव सांगितल्यावर ब्रिटिश आपल्याला सोडून गेले, ते वाचले. तर त्याच्यानंतर नेहरूंनी आपल्यावर धुरा घेतली. ती अशी कंडिशन होती, अशी परिस्थिती होती की आपल्या देशामध्ये कोणत्याही प्रकारचे कारखाने, निर्मितीक्षम हत्यारं, पोलाद, खाणी काहीच निर्माण होत नव्हतं. ते खाजगी असलं पाहिजे का सार्वजनिक असलं पाहिजे ह्याचाही निर्णय झालेला नव्हता. तर यावर नेहरूंनी एक स्टॅटिस्टिशियन, फार मोठे स्टॅटिस्टिशियन होते, डॉक्टर महालनोबिस यांना बरोबर घेऊन पंचवार्षिक योजना आखल्या. आणि त्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारताला एकाच वेळेला सोशलिस्ट आणि कॅपिटलिस्ट हे मिश्र अर्थव्यवस्थेची देणगी दिली. म्हणजे तुम्ही सार्वजनिक संपत्ती वाढवत सरकार असतानाच खाजगी संपत्ती सुद्धा वाढवण्याची मुभा लोकांना ठेवली. त्यामुळे भारत कम्युनिस्ट नाही झाला, नाही कॅपिटलिस्ट झाला. हे सगळं करण्याची नेहरूंची का धडपड होती लक्षात घ्या. जपान एवढा चिमुकला देश किंवा सिंगापूर एवढा चिमुकला देश, त्या काळची ना तेव्हा सिंगापूर वेगळं नव्हतं आलं. मलेशियाच्या पंतप्रधानांची नेहरूंना पत्र, तुम्हाला सांगतो की त्यावेळेला तुम्ही आत्ता नावं घेतली ना, त्या सगळ्या देशांची प्रमुखांची पत्र नेहरूंना प्रश्न पडले की सोडवायला, आणि नेहरूंनी त्याची उत्तर दिली आणि त्याने त्यांचे देश समृद्ध झाले. पण आपल्या देशाची प्रॉब्लेम आहे. तुम्ही अबुधाबीचं नाव घेतलं, अबुधाबी तेव्हा तंबूत राहायचे, तेल मिळालं त्याला, आपल्याला तेल नाही मिळालं, आपलं तेल निघालं. तर मूळ मुद्दा असा आहे की काय 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 तिला विचारू नको, मला विचार, तिला नंतर विचार, आधी मला विचार. काय विचारलं तिला, काय म्हणाले ते असं विचारलं? हा, तर मी सांगतो तुला ते पण. तर मूळ मुद्दा असा आहे की या प्रकारची जी गरिबी आहे आणि प्रचंड लोकसंख्या, 40 कोटी तेव्हा खूप मोठी लोकसंख्या होती, कारण सरासरी आयुर्मान तेव्हा 50 वर्ष होतं. माणूस 60 झाल्यावर साजरी करत असत, बरोबर ना? 60 वर्षाचा झाला म्हटल्यावर माणूस आउट. आता 60 वर्षाचे हिरो आहेत, शाहरुख खान वगैरे. लक्षात घ्या हा फरक. मॉडर्न मेडिसिन आपल्याकडे आलं नसतं, फार्मा इंडस्ट्री आपण उभी केली नसती, नेहरूंनी मिश्र अर्थव्यवस्थेद्वारे ते आणलं नसतं, तर अमेरिकेसारखी गत झाली असती, आपल्याला स्वस्त औषधं नसती मिळली. ऑन द काउंटर आपल्याला केवढी स्वस्त औषधं मिळतात. ही सगळी नेहरूंचा विचार आहे. आणि आपण, तुम्ही म्हणता ते श्रीमंत म्हणता ना, ते तसं व्हायची न, कारण आपली लोकसंख्येने भागा ना तुम्ही जीडीपीला, तिथे समस्या निर्माण होते. एक दुसरी गोष्ट, सगळंच काय नेहरू करू शकत नव्हते ना, आपणही काहीतरी करायचं होतं की नाही. आपण आपली मॉडर्न रिपब्लिक मेंटेन करणं हे सुद्धा करू शकलो नाही 2014 पर्यंत जेमतेम. त्यामुळे या प्रकारच्या जनतेला जे बेस्ट देऊ शकतात ते नेहरूंनी दिलं. त्याची फळं 2013 पर्यंत आपण खाल्ली. IT झालं, आता हिंजेवाडीला वगैरे लोकांना 3-3 लाख रुपये वर्ष पगार मिळायला लागला. लगेच त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केले आणि जय श्रीरामच्या घोषणा करायला लागले त्याच्यावरनं. तर हे सगळे जे बदल आहेत ते करायला जी तरुणांना फुरसत मिळाली, ती फुरसत नेहरूंच्या पिढीला नव्हती. तुम्हाला पहिलं उदाहरण सांगतो. आता 52च्या ज्या निवडणुका झाल्या ना, त्या निवडणुका होतील एका स्वतंत्र झालेल्या, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वीज, दळणवळण व्यवस्था, लोकसंख्येची मोजणी नीट झालेली असं काहीच नसताना मतदारसंघ ते कसं करायचं हा मुद्दा होता. नेहरू म्हणले करायचं, आणि नेहरूंनी ते करून दाखवलं. तेव्हा पटेलांचं त्यांना पत्र आहे त्याच्या अगोदर, नेहरूंनी जेव्हा मतदारसंघ गेले, पटेल गेले 52च्या अगोदर, पण जेव्हा मतदारसंघ आखून वगैरे झाले तेव्हा पटेलांचं त्यांना पत्र आहे की हे कसं आपण करू शकणार. तर नेहरू म्हणाले की आपल्याला वाटलं आपण करू शकू तर आपण करू शकू, असं पहिलंच वाक्य आहे त्यांचं. आणि 52 साली जेव्हा निवडणुका झाल्या, तुम्हाला सांगतो आज AI अर्थात तो नीतीचा भाग आहे, म्हणजे कपटाचा भाग आहे, पण आज सुद्धा अपडेट करत नाही आपण. तेव्हा फळ्यावर लगेच अपडेट व्हायचे, किती मतदारसंघ, बूथवर किती लोक आले, किती स्त्रिया, किती पुरुष, 52 सालपासून. हे रिसोर्सेस उभं करून लोकशाही आपल्याला देणार आहे, केवढी यंत्रणा त्यांनी उभी केली. म्हणजे हा एक अतिशय असाधारण असा प्रयोग त्यांनी 52 पासून यशस्वी केला, तो कायम यशस्वी झाला 2014 पर्यंत.
आता तुम्ही लक्षात घ्या, पीसफुल ऑफ ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे लोकशाहीमध्ये, हे तुम्हाला आता कळेल. मी देणारच नाही सत्ता माझी तुम्हाला असं सांगणारा शासक तुम्हाला भेटला नाही, याचं कारण नेहरूंनी पाया घातलेला. तो आता भेटल्यावर तुम्हाला नेहरूंचं महत्व कळेल. अन्यथा कुठे बालदिन हल्ली साजरे केले जात होते. 2022 मला तर आठवतं 2004-5 पर्यंत तर काँग्रेस पण नेहरूंना विसरली होती. बरोबर ना? मूळ मुद्दा हा आहे की रिसोर्सेस 47ला त्यांच्या हातात मिळाले आणि नेहरूंचा मृत्यू झाला तेव्हा भारत जो झालेला त्यात आमूलाग्र बदल होता. तेव्हा भारत जगाचं नेतृत्व करत होता. तुम्ही विश्वास ठेवणार नाही मिस भट की चीन आणि भारत या दोघांची अर्थव्यवस्था 1975 सारखी होती, एक्झॅक्ट सारखी. त्यानंतर डेंगनी ती पुढे नेली. आपण कुठे आलो ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे नेहरूंनी काय केलं याचं वर्णन केलं जाऊ शकत नाही. रिसोर्सेस वाईज आपल्याला एवढं समृद्ध केलं जे आज आपण एवढ्या विपरीत परिस्थितीत प्रश्न विचारू शकतो ते नेहरूमुळे. आणि ज्या पब्लिक सेक्टर युनिट्स उभ्या झाल्या ती प्रचंड उद्योग व्यवस्था त्यांनी उभी केली. आज तुम्ही बघताय रस्ते नाशिकचे उभे राहिलेले पूल, 2014 नंतरचा पूल असेल तर मी जात नाही गाडी घेऊन त्याच्यावर. मी विचारतो बांधला कधी, तर शिवाजीच्या काळात, मग मी वरनं जातो. मग सांगता ब्रिटिश काळात, आरामात जातो. 2014 नंतर म्हटलं की मी खालून घेतो पूल. ह्या गडकरीने बांधला, खालून घ्या गाडी. तर मूळ मुद्दा असा की यात म्हणजे हात विनोदाचा भाग सोडला तर वास्तवात पडतात पूल. माणूस जाता खाली जातो. म्हणजे असं होत नव्हतं. भ्रष्टाचार होता जगात कुठे नाहीये, अमेरिकेत सुद्धा आहे. त्याला लॉबिंग म्हणतात, ते ऍडव्होकसी म्हणतात. पण भ्रष्टाचार जगभर आहे. म्हणून इंदिरा गांधींवर टीका आलेली. त्याने जेव्हा म्हटलं होतं करप्शन इज अ ग्लोबल फिनॉमिना, ते खरं आहे. परंतु लक्षात घ्या की तुम्हाला दाबत नव्हतं, मुस्कटदाबी नव्हती. तुम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध बोलू शकत होता. आज बोलू शकता? नाही बोलू शकत. मी सांगतो त्या माणसाविरुद्ध बोलाल, माझ्यावर केस घातली आहे त्याने, तुम्ही बोला. त्यामुळे नेहरूंनी केलं हे की अशी असंख्य उद्योगपती उभे केले, छोटे छोटे मध्यम उद्योगपती उभे केले, व्यावसायिक उभे केले. मला आठवतं आमच्याकडे दुकानांच्या मालिका उभ्या राहिल्या. आज सगळे मॉलमध्ये, म्हणजे आज केंद्रीकरण जे संपत्तीचं होतं ते नव्हतं होत, वाटली जात होती. लोकसंख्या वाढल्यामुळे पर कॅपिटा इन्कम कमीच येणार होतं, पण जीडीपी वाढलेला सर्वांना समृद्ध करत होता. त्याला इंग्रजीत वेलफेअर स्टेट असं म्हणतात. एक वेलफेअर स्टेट आपण 2013 पर्यंत होतो. आज आपण वेलफेअर स्टेट राहिलेलं नाही, आपण थिओक्रेटिक स्टेट झालेलो आहोत. वी आर नो मोर मॉडर्न डेमोक्रेसी, मॉडर्न रिपब्लिक. नो. बिहार इलेक्शनच्या रिझल्ट नंतर मी निश्चितपणे हे म्हणू शकतो. हे माझं पहिल्यापासून मत आहे. 2024च्या निवडणुकीच्या वेळेला मी जाहीर 10 वेळा बोललोय, ते रेकॉर्डवर आहे. त्यामुळे असं काही नाही की तुमच्या संस्थेत येऊन पहिल्यांदा बोललो. त्यामुळे माझा ओनस मी घेतो त्याचा, की निवडणुका चोरल्या जाणं हे नेहरूंच्या विचारांमध्ये अशक्य होतं. नेहरूंना ठरवलं असतं ते रॉबर्ट मुगाबे एक हुकुमशाह होऊ शकले असते. आज राहुल गांधी नॉर्थ कोरियाच्या किम जॉंग उन सारखे राजे असते. नाही, बघा ना तुम्ही, त्या काळात ते नेहरू तसे झाले असते तर आज राहुल गांधींना कोणी थांबवलं असतं? हे भ्याड लोक नसतं थांबवलं. पण नेहरूने तसं केलं नाही. त्यांनी तुम्हाला अधिकार दिले स्वतःच्या हातात आलेले. आणि तुम्ही विचारता म्हणजे लोक विचारतात नेहरूंनी काय केलं, तर नेहरूंनी हे केलं की माझ्यासारखी अजून 50 माणसं उभी केली आणि मग ती 50 माणसं अजून 500 माणसं उभी करत राहिली आणि ती थांबवू नाही शकत. नेहरू हे एका युगाचं नाव आहे. नेहरू हे एका माणसाचं नाव आहे नाहीये. जशी आंबेडकर ही एक अवस्था आहे, जशी बुद्ध ही एक अवस्था आहे, तसं नेहरू हे एक युग आहे. त्या युगाला संपताना पाहून मनाला वेदना होणं स्वाभाविक आहे, पण ते संपणंही आवश्यक होतं, कारण त्याशिवाय त्याचं महत्व समजणं बंद झालं होतं इथल्या मुलांना, तरुणांना आणि वृद्धांना सुद्धा आणि खुद्द काँग्रेसला सुद्धा. गांधींबद्दल चांगलं बोलायचं आणि नेहरूंबद्दल वाईट बोलायचं. आणि दुसरा आणखी एक विचारायचा दुसरा प्रश्न की छत्रपती शिवाजी महाराज किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर थोडी टीका करून बघायची आणि व्हायलंट प्रतिक्रिया झाली तर तात्पुरती माघार घ्यायची आणि व्हायलंट प्रतिक्रिया नाही झाली तर मग पुढची आणखी टीका करायची. ही त्यांची स्ट्रॅटेजी. याच्याबद्दल कृपया. सर, दुसरा प्रश्न आजच्या विषयाशी संदर्भ नाही आणि आपण या संस्थेला आहोत तिथे ते उचित नाही. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो फक्त. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण बाहेर बोलू तेव्हा मी देईन तुम्हाला.
गांधीजींवर टीका केली नाही याचं कारण त्यांनी गांधीजींचा खून केला. मग टीका करायची गरज नाही. दाभोळकर आणि पानसरेंवर कुठे टीका करतात ते, कारण त्यांचा खून केला. एकदा खून केल्यावर टीका करावी लागत नाही, मग त्यांच्या पाया पडलं तरी चालतं. ही संस्कृती आहे. फॅसिस्ट संस्कृती असंच सांगते. RSSची ही संस्कृती आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हटलात नेहरूंवर टीका करतात, कारण नेहरूंचा खून करणं त्यांना जमलं नाही, त्यामुळे ते नष्ट करणं कसं शक्य आहे. गांधीजींचा खून करू शकले ते, त्यामुळे गांधीजींवर टीका करायची काय गरज आहे. आता ते पायाच पडणार त्यांच्या, कारण त्यांचं मूर्तीपूजेत रूपांतर केलं त्याने, ब्राह्मणवादात रूपांतर झालं गांधीजींचं. ते संत झाले. आणि नेहमी लक्षात घ्या, RSS गांधींचा वध म्हणते, हत्या नाही म्हणत. वध ही ज्याने मारलेलं आहे त्याच्याकडनं केलेली धार्मिक कृती आहे. पंचशील अग्रीमेंट झालं होतं, तर त्याच्यामध्ये आपले 5 प्रिन्सिपल होते. तर त्या 5 प्रिन्सिपलच्या अंडर इंडिया आणि चायना, नेहरूजींनी म्हटलं होतं की इंडिया चायना भाई भाई आहे. तर मग आपला जो अक्साई चीनचा भाग चायनाने ऑक्युपाय केलेला आहे, तो त्या काळात आपण परत का नाही मिळवू शकलो. हिंदी चीनी भाई भाई म्हणाले होते नेहरू, तेव्हा चीनने आक्रमण केलं नव्हतं. त्याच्या अगोदर चॉ एन लाय हे चीनचे पंतप्रधान भारतामध्ये आले होते, आणि तेव्हा स्वाभाविकपणे आपल्याकडे गेस्ट, शेजारी देशाचे गेस्ट आले की आपण गेलो तर बिर्याणी खातो, आई करतो साडी वगैरे दिली तर घेतो. तसं तो देश आल्यावर आपण भाई भाईच म्हणणार ना, आपण शत्रू नाही म्हणू शकत. चॉ एन लाय आले म्हटलं. बरं, चीनने कोणतीही आगळीक तोपर्यंत केली नव्हती, पण माओ हे चीनचे हुकुमशहा जे होते, कम्युनिस्ट हुकुमशहा, ते अनप्रेडिक्टेबल मनुष्य होते. आणि चीनचा विस्तारवादी धोरणाचा जो पाया आहे तो माओनी घातला. माओ हा थोर माणूस होता, म्हणजे मी असं माओंना पण कोणत्याही प्रकारे काही बोलावं एवढी माझी लायकी नाहीये. तर माओवर स्वतंत्रपणे अभ्यास करायला पाहिजे. तर एनिवे, माओंनी जो विस्तारवादाचा पाया घातला त्याच्यामध्ये नेहरूंना दगा दिला त्यांनी. आणि हे ऑब्वियस होऊ शकतं ना, दगा देऊ शकतो ना माणूस. चांगल्या माणसाला कोणी फसवतं? भारताला नाही का आज फसवलंय आपणच. तर चांगल्या माणसाला कोणी फसवू शकतो, तसा नेहरूंना त्याचा धक्का बसला. आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी की आपण एकाच वेळेला भाकरा रंगल उभं करतो, IIM IIT उभं करतो, आपण अनेक गोष्टी उभ्या करतो. आपल्याकडे रिसोर्सेस, पैसे कमी होते, आणि आपण रशियाची मदत घेत होतो. कम्युनिस्ट होता रशिया तेव्हा, आणि त्याच वेळेला चीनने हल्ला केला तेव्हा आपल्याकडे तेवढं सैन्य दल नव्हतं, आपलं सुसज्ज सैन्य दल नव्हतं. ते ब्रिटिशांनी डिवाइड केलं होतं. आणि आपला जो मित्र आहे सोव्हिएत युनियन, तो कम्युनिस्ट होता. त्यांची भूमिका काय होती? भारत आमचा मित्र आहे पण चीन आमचा भाऊ आहे, कारण चीन कम्युनिस्ट होता. तेव्हा अशा वेळेला नेहरूच काय, परब्रह्म जरी आले असते तरी श्रीकृष्णाला सुद्धा द्वारकेमध्ये रणछोडदास म्हणूनच नाव आहे ना, तिथून गेल्यामुळे. मुद्दा आज आपल्याकडे सगळं काही आहे तरी आपण लडाख का गमावला हा आहे. अरुणाचल प्रदेशच्या 30 गावांची नावं का बदलली हा आहे. आणि पंतप्रधानांनी आपल्या पंतप्रधानांनी अटल बिहारी वाजपेयींच्या मागणीवरून मध्यरात्री संसदेचे सत्र घेऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली होती, ट्रान्सपरंट. आपण कुठे कमी पडलो, काय झालं. आपल्या आजच्या पंतप्रधानांनी चीन असं बोलायला सुद्धा नकार दिली, प्रश्नांची उत्तरं तर ते देतच नाही. हा फरक आहे नेहरूंमध्ये. मी तुलना अजिबात करू इच्छित नाही या माणसाशी त्यांची. हा धमकी आहे का आदर आहे? सर, प्रश्न असा आहे माझा, आपण नाशिकमध्ये आहोत, मी कुठेही असू शकतो ना, म्हणजे याच्या इथल्या माहिती नाही का मला कोण काय. प्रश्न असा आहे सर की जे उजव्या डाव्या विचारसरणीचे लोक आहेत ते नेहरूंना नावं ठेवतात, आणि डाव्या विचारसरणीचे लोक हे सावरकरांना नावं ठेवतात. तर यावर आपलं मत काय? कारण सावरकरांनाही माफी वगैरे असं त्यांनी काहीच कार्य केलेलं नाही असं लोक म्हणतात. मग यावर आपलं काय मत आहे सर? नेहरू आणि सावरकर यांची मी तुलनाच करू इच्छित नाही. पहिली गोष्ट, नेहरूंचा आज जन्मदिवस आहे, आपण नेहरूंबद्दल बोलू शकतो. सावरकरांचा जन्मदिवशी मला बोलवा, मी सावरकरांवर बोलीन. फक्त एवढंच सांगतो की भारताच्या इतिहासामध्ये जेलमधनं, अंदमान सारख्या जेलमधनं सुटल्यावर 10 किलो वजन वाढलेले एकमेव कैदी होते सावरकर. आणि नेहरूंचं वजन कैदेतनं 10 वर्षाचं तुरुंगवासानंतर कमी झालं होतं, ते अगदी बारीक झाले होते. मला फार काही बोलायचं नाहीये, पण मी एवढंच सांगतो की आपण सावरकरांचा उल्लेख नेहरूंबरोबर करू नये. नेहरूंचा उल्लेख सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद आणि त्यांचे सहकारी यांच्या संदर्भात केला तर योग्य होईल.
अन्यथा सावरकरांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला त्यांनी जो प्रायोपेशन, ज्याला आत्महत्या म्हणतो आपण आधुनिक भारतात, ती केल्यावर, कारण त्यांच्यावर शहा कमिशन बसलं होतं, गांधीजींच्या खुनाच्या आरोपातून ते निर्दोष सुटले नव्हते, पुराव्याअभावी सुटले होते, कारण तेव्हा राज्यघटना झाली नव्हती आपली, बरोबर ना. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण जर विधी विद्यालयात असाल किंवा कशात जाणून घेतल्या पाहिजेत. तर त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाही यासाठी की त्यांचा आज जयंती नाही, त्यांची पुण्यतिथी नाही आणि तो आजचा विषय नाही. नेहरूंच्या संदर्भात जे बोलायचं ते मी सांगितलं की त्यांनी 10 वर्ष कारावासात होते आणि त्यांनी कधीही कोणत्याही स्वरूपाची माफी मागितल्याची खोटी पत्र पसरवली जातात, ती सत्य नाही आहेत. यावर अनेक वेळा अनेक लोकांनी लिहिलंय, अशोक कुमार पांडे, झा वगैरे अनेक लोकांनी लिहिलंय. आणि डावे आणि उजवे असं काही असत नाही, सत्य आणि असत्य असं मात्र असतं. डावे उजवे आहे विचारसरणी, परंतु इतिहास जेव्हा सत्य असतो तो सत्यच असतो. सावरकरांचे 9 माफीनामे हे 9 माफीनामे आहेत, पण त्याच्यावर आपण बोलण्याकरता सावरकर जयंतीला सर खास प्रोग्राम ठेवा. मी माफीनाम्यावर बोलायला येतो, मी सावरकरांवर बोलायला येतो, माफीनाम्यावर नाही बोलत. चला, त्यांचं क्रांतिकारी या विषयावर बोलू आपण. बस. देशाची ओळख एक सेक्युलर कंट्री, इतरही राष्ट्र म्हणून आपली नेहमी सांगितली जाते, पण आजच्या वातावरणामध्ये हा सेक्युलरिझम जो आहे, निधर्मी राष्ट्रवाद, हाच धोक्यात आलेला आहे असं. वी आर नो मोर मॉडर्न रिपब्लिक. त्यात ते अनुस्यूत आहे ना. म्हणजे हा, बोला बोला मॅडम, बोला. महिला प्रथम, मग तुम्ही पण बोला. सर, इलेक्शन जरी झाले तरी पण जिंकणार कोण हा रिझल्ट सगळ्यांना माहिती झाला. हा बदल आपण जर युथला सांगू इच्छितोय की नेहरू कसं काम करायचे किंवा आधी काय होतं, बऱ्याच जणांनी वाचलेलं जर नसेल तर वाचा प्लीज, मी परत एकदा विनंती करते. तर हा बदल कसा आणि कधी घडू शकतो, कारण वोटिंग काहीही झालं तर जर आपल्याला प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न आहे तो कोणी विचारत नाही, पण रिझल्ट जर माहिती आहे तर मग हा बदल कधी आणि कसा घडू शकतो. मी अगोदर एक 15 वेळा तरी प्रॉमिनंट महत्वाच्या मंचावरून आणि प्रॉमिनंट लोकांच्या माझ्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये हे बोललेलो आहे. 2024च्या निवडणुकीनंतर मी प्रमुख विरोधी पक्ष, आताचे विरोधी पक्ष नेते आणि इतरांना पण सांगितलेलं आहे. आज बिहारच्या इलेक्शनच्या निकालानंतर आणि संशयास्पद निवडणूक आयुक्तांच्या निवड पद्धतीबद्दल झाल्यानंतर मी परत हे सांगितलेलं आहे की विरोधी पक्षांनी आणि सर्व पक्षांनी, एक भारतीय जनता पक्ष सोडला तर, संपूर्णपणे निवडणूक पद्धतीवरती सुधारणा होईपर्यंत बहिष्कार घातला पाहिजे. अन्यथा ज्या खेळात आपण खेळतो त्याच्या नियमाला आपण नाव ठेवायला पात्र उरत नाही. आणि या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा संपूर्ण बहिष्कार म्हणजे गांधीजी याला सिव्हिल डिसओबिडियन्स म्हणत असत, तोच उपाय आहे. आणि आज ना उद्या तो त्यांना करावा लागेल. मी अगोदर सांगून झालेला आहे, त्यामुळे मी आता परत त्यांना सांगणार नाही. मी माझी वेळ येते तेव्हा मी ते मांडतोच, माझी वेळ येईल तेव्हा मी ते करीन. पण मुद्दा संपला. नमस्कार, मी शरद जाधव. 2 प्रश्न आहे माझे. तर पहिला प्रश्न की सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली ती, तर असं म्हणतात की नेहरूंनी ती बंदी उठवली, तर एवढा विजनरी माणूस त्याने पुढच्या काळाची ओळख ओळखून ती बंदी का उठवली, तो एक माझा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, मी बरेचसे अशी लेक्चर पण ऐकले, त्यामध्ये फक्त आज नेहरू आणि राष्ट्रनिर्माण हा एक संवादाचा विषय, परंतु संघ आणि राष्ट्रनिर्माण किंवा त्या विचारसरणीच्या लोकांची बरीचशी अशी संवाद सुद्धा आम्ही ऐकलीत की बट हा राष्ट्रनिर्माण हा शब्द खूप फसवा वाटतो मला. त्याच्याऐवजी समजा समाज निर्माण किंवा सोसायटी निर्माण हे त्या काळातली, किंवा जसं आंबेडकरांनी सांगितलं की आपल्याकडे लोकशाही आली, पण खऱ्या अर्थाने लोकशाहीला अजून 200 वर्ष किंवा 500 वर्ष सुद्धा लागतील. तर सुरुवातीच्या आजच्या बिहार निवडणुकीच्या निकालाच्या दृष्टीने मी विचारतोय की पहिल्या 20-30 वर्षात समाज निर्माणाचं काय काम नेहरूंनी केलंय किंवा त्या काळातल्या काँग्रेसने केलंय? थँक्यू. खूप गोष्टी करायला मिळाल्या नाहीत हे सत्य आहे, आणि ते कोणत्याही माणसाला एका आयुष्यात मिळणारच नाही. त्यांचं उत्तरायुष्य सुरू झालं तेव्हा त्यांच्याकडे सत्ता आली, बरोबर. आणि त्यांच्या व्हिजन मध्ये आलेला आहे असलेला देश आणि त्यांच्या हातात असलेला देश याचा इतका फरक होता की जेवढी खाडी पोहून गेले तेच मोठी गोष्ट होती. त्यांनी काही केलं नाही, काय केलं नाही याची यादी मोठी देता येईल, पण तेव्हा ते हयातच नव्हते. एका आयुष्यात म्हणजे महाराजांनी दिल्लीपर्यंत पोहोचणं आवश्यक होतं, मराठी सल्तनत, जे की पुढे बाजीराव पोचले. महाराजांनी पोचले नाही, कारण महाराजांच्या आयुष्याच मर्यादा होत्या ना.
त्यामुळे त्यांनी पाया घातला, मग पुढचे पोचले. इथे पाया घातल्यावर पुढच्यानी बर्बादी केली, त्याला आपण जबाबदार आहोत, आपण सुधारलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाबतीत मी व्हिजनरीच म्हणेन. आणि मला नेहमीच वाटतं, जात व्यवस्थेला जोपर्यंत आपण मुळातून हादरा देत नाही आणि ब्राह्मणवादाचा नष्ट करत नाही ब्राह्मणवादाला, तोपर्यंत या भारतामध्ये लोकशाही रुजू शकत नाही. बहुजनवाद हाच लोकशाही आणू शकतो, ब्राह्मणवाद नाही. तोपर्यंत आपण सर्वधर्म समभाव, वर्ण वर्चस्व हे मान्य न करणं, हे सगळं मान्य, आणि हे पौरोहित्य, हे त्र्यंबकेश्वरला होणाऱ्या पूजा, ही उपनयन संस्कार, हे जे आम्ही आणलेले आहेत, म्हणजे मी स्वतः त्याला कारणीभूत आहे असं मानावं, एवढं तीव्र आहे ते. आणि या गोष्टीचा पूर्णतः निपात होत नाही तोपर्यंत भारतात खरीखुरी लोकशाही येऊ शकत नाही. कारण एक होमोजिनियस पॉप्युलेशनच आपण मिळणार नाही. म्हणजे आपल्याकडे 2 धर्म आहेत, 3 धर्म आहेत. खरे धर्म आपल्याकडे 4 आहेत. एक मुस्लिम आहेत, इस्लाम आहे, ख्रिश्चॅनिटी आहे, आपल्याकडे शीख आहेत, आणि ब्राह्मण धर्म आहे, आणि अत्यंत अल्पमतामध्ये जैन. बाकी हिंदू असे कोण नाही आहेत. बाकी जाती आहेत जे ब्राह्मणांच्या सेवेसाठी आहेत. त्यातल्या अर्ध्यांना त्यांनी हत्यार बनवलेलं आहे आणि उरलेल्यांना बळी. आता मला असं वाटतं की यानंतरचे प्रश्न हे काही लोकांना घरी जाण्याकरता अडथळा ठरू शकतात. मला फायडीच्या संदर्भात विचारायचंय. फायडीच्या संदर्भात नेहमीच गांधी आणि नेहरू यांना टार्गेट केलं जातं, यांच्यावरच कायम दोष ठेवला. जगन फडणवीसांचा जो महात्म्याची अखेर पुस्तकात सुद्धा महात्मा गांधी हे त्यावेळी तिथे नव्हतेच असा उल्लेख आहे, इफ आय एम नॉट रॉंग. तर त्या संदर्भात आपण काही प्रकाश पाडू शकाल का? माझं नाव नितीन चौबळ. ओके, जबरसाहेब काय तसं तर काँग्रेसशी पण संबंध लावता येणार नाही एका पॉइंट पर्यंत. कारण हात मिळवणी तर खरं तर जिना आणि श्यामाप्रसाद मुखर्जींची आणि सावरकरांची होती. आणि द्विराष्ट्राच्या मागणीला पहिली सुरुवात केली ती सावरकरांनी केली 37 सालच्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात. 40 साली जिनानी केली. आणि स्वतंत्र बंगाल आणि सिंध प्रांतामध्ये जी सरकार स्थापन झाली होती त्यात काँग्रेसने या द्विराष्ट्राच्या मागणीला विरोध म्हणून सामील व्हायला नकार दिला. त्याच्यात सावरकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी सामील झाले होते, आणि जिनाम बरोबर, आणि मुस्लिम लीग बरोबर, आणि सिंधमध्ये पण झाले होते. त्यामुळे फाळणीला कोणी बळ दिलं हे स्पष्ट आहे. एवढंच काय तर जिना पाकिस्तानात गेल्यावर त्यांची मुलगी जी आहे तिच्याशी त्यांचं पटलं नाही, याचं कारण तिने पारसी माणसाशी लग्न केलं. आणि ती स्टोरी फार हृदय आहे खरं. जिना आणि जिनांच्या मुलीची पत्र फार वाचली पाहिजेत अशी आहेत. जिनानी स्वतः इस्लाम वगैरे काही पहिले मानत नसत, ते फारसं दारू पित असत, सिगरेट ओढत असत, अनइस्लामिक सगळ्या गोष्टी ते करत असत आयुष्यामध्ये. प्रॉब्लेम असा आला की त्यांच्या आयुष्यात त्यांनी लग्न केलं ते जिनांनी, मोहम्मद अली जिनांनी पारसी मुलीशी केलं, म्हणजे नॉन इस्लामिक मुलीशी केलं. पण त्यांची मुलगी मोठी झाली तेव्हा ती एका पारशी मुलाच्या प्रेमात पडली. तर जिना असं म्हणाले, अख्खा पाकिस्तान एवढी इस्लामिक मुलं आहेत, तू का नाही त्यांच्यापैकी कोणी तरुण तुला दिसत योग्य, तुला जो योग्य वाटेल असा. तर त्यांची मुलगी जिनांचीच मुलगी होती ना. आता जिना हे पण पुन्हा गुजरातीत होते, ते मूळचे जनाबाई ठक्कर. तर ते त्यांच्या आजोबांचा मच्छीचा व्यवसाय होता, तो प्रचंड वाढला. परंतु त्यामुळे त्यांना म्हणजे त्यांचं आडनाव ठक्कर असल्या आणि ते कच्छी असल्यामुळे त्यांना टोमणे आणि त्यांना वाईट टाकण्यासारखे प्रकार करायचे, म्हणून त्यांच्या वडिलांनी इस्लाम स्वीकारला. त्यांचा मुलगा शिकवला तो जिना, मोहम्मद अली जिना, तो इस्लामिक काही फॉलो करत नसे शेवटपर्यंत. म्हणजे जिना हे फार मोठे माणूस होते, म्हणजे मी असं कोणत्याही प्रकारे. आणि ते आणि टिळकांची मैत्री याच्यावर एक वेगळं पुस्तक आहे आणि ते फार सुंदर आहे. तर एनिवे, तर त्यांच्या मुलीने लग्न केलं ते हे मी सांगतो याचं पुढे कारण आहे, पारसी माणसाशी. आणि मग त्यानंतर जिनाने त्यांच्याशी, त्यांची मुलगी हे त्यांचा जीव होता, तिच्याशी कायमचे संबंध तोडले, प्रेमविवाह केलाय काय पारशाशी म्हणून, आणि आयुष्यभर ते भेटले नाहीत मरेपर्यंत. म्हणजे जिना लगेचच गेले, फार काळ जगले नाहीत ते स्वतंत्र पाकिस्तान झाल्यावर. आणि ते गेले तेव्हा नेहरूंनी खास विमानाने त्यांच्या मुलीला जिनांच्या अंतिम संस्कारासाठी पाठवलं. ती त्यांना गेली, तिथे रडली वगैरे, काय तिथे काय झालं ते झालं, ते आहे नमूद सगळं पुस्तकात. गंमत अशी की तिचा जो मुलगा होता
त्या मुलाकडनं 1980 पर्यंत जनसंघ आणि RSS फंडिंग घेत असत. त्याचं नाव नसली वाडिया. तो एकमेव फंडर होता त्यांचा. त्यामुळे भारताच्या फाळणीला कायमच मदत जिनानी आणि RSSने केलेली आहे. नमस्कार, माझं नाव स्मित कबीर. पंडित नेहरूंनी काही बरीच पुस्तकं लिहिली ज्याच्यामध्ये ग्लिम्सेस ऑफ द वर्ल्ड सारख्या किचकट ग्रंथाचा समावेश आहे. तर आणि त्यांचं वाचनही प्रचंड अफाट होतं. तर त्यांच्यावरती कोणत्या प्रकारच्या लेखकांचा प्रभाव होता? माइल्स टू गो, बिफोर आय स्लीप. नंतर म्हणजे तुम्हाला सांगतो की फॉर्च्युनेट एवढे होते ते काही बाबतीत की त्यांच्यावर प्रभाव नव्हता. त्यांचे मित्रच होते सगळे लेखक तेव्हाचे महत्वाचे. आणि रॉबर्ट फ्रॉस्ट हा कवी त्यांच्या सर्वात जास्त आवडीचा कवी होता. आणि आवडीचे लेखक म्हणाल तर थोरो पासून टॉल्स्टॉय पर्यंत सर्व नेहरूंनी वाचलेलं होतं. आणि तेव्हा उपलब्ध असलेली सगळी वर्जन म्हणजे राईज अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर पासून सगळी पुस्तकं नेहरूंकडे अहमदनगरच्या तुरुंगात पोहोचवल्याचे उल्लेख आहेत. ते वाचूनच तर त्यांनी ते सगळं लिहित गेले. नेहरू हा बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. अशी माणसं पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही. म्हणून मी म्हटलं नेहरू एक युग होतं. आज त्यांचं आपण स्मरण करतोय याचं कारण आपल्याला स्वतःलाच उन्नत झाल्यासारखं या खुल्या जगात वाटावं म्हणून करतोय. नेहरूवर उपकार नाही करतात आपण त्यांची जयंती साजरी करून. त्यांना काही फरक नाही पडत. आता त्यांनी जे निर्णय घेतले हे खूप सतसत विवेकबुद्धीच्या मार्गाने घेतल्यासारखे दिसतात. पण आज जी आपल्याला माहिती येते समोर टीव्हीवर की लोकशाहीची चोरी झाली किंवा गोहत्या झाली तर त्याची काय भानगडी होतात, तर जनता कुठलीही बातमी सतसत बुद्धीने ऐकून योग्य बाजू का नाही घेत? आता ह्याचं काही माझ्याकडे उत्तर नाही म्हणजे तयार उत्तर. मी आय एम नॉट फॅक्टरी की किंवा मी तो शास्त्री बाबा पण नाहीये की लगेच उत्तर कुठच्याही प्रश्नाचं माझ्याकडे आहे. असं का होत नाही याची अनेक कारणं आहेत. त्याच्या अनेक शाखा आहेत, अनेक प्रवाद आहेत. ते सगळे मिळून ते सांगावं लागेल. ते खूप लांबण होईल म्हणजे बरं का. तर आपण सतसत विवेक बुद्धीने का वागत नाही याचं साधं कारण असं की आपण गुलाम आणि भ्रष्ट प्रवृत्तीचे लोक आहोत. हे एक कारण. आणि दुसरं असं जात हा ब्राह्मणवादाचा सर्वात मोठा भीषण आणि मारक प्रकार जो भारतात आहे ना, त्यामुळे आपण असे वागतो. तुम्ही बघा की 1919 साली ब्रिटिशांनी लिहून ठेवलेलं आहे की ब्राह्मणांना ज्युडिशियल कॅरेक्टर नाही म्हणून, न्यायबुद्धी नाही. ते आज दिसते की 1919 साली ब्रिटिशांना कळलं होतं. जर आपल्या जातीचा माणूस दिसला तर दुसऱ्या वेळेला ते न्याय देणार नाहीत. ब्रिटिशांनी आपली सत्ता राखण्याकरता असं केलं. पण जनरल जे खटले असत सत्तेच्याच पलीकडचे, त्या खटल्यात कधीही न्यायबुद्धी गमावली नाही. म्हणून कित्येक नवीन कायदे आले, सती विरोधी वगैरे. असो. येस सर. नेहरू जबाबदार आहे असा प्रवाद आहे, तर आपलं काय मत आहे? काय आता हा एक बिचारा प्रकार आहे. आणि एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सने ग्रस्त असलेली एक जमात, एक व्यक्ती आपल्या म्हणजे रोलेक्सचं चायनीज घड्याळ जे आहे, जे $25 मिळतं, ते रोलेक्सच्या ओरिजिनल घड्याळाची नेहमीच निंदा करतं. असं जर आपण कल्पनेत मांडलं तर ते तुम्ही समजू शकता. म्हणजे मला जे व्हायचं आहे ते मी होणार नाही हे मला माहिती आहे. आणि ते शक्य नसल्यामुळे मी त्याच्यावर टीका करून बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो आणि लक्ष वेधून घेतो तुमचा. हे एवढं साधं आहे. दिस इज एक्झिबिशनिझम अँड इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स टुगेदर. नेहरूंचे खूप चांगले फ्रेंड होते शेख अब्दुल्ला. मला एक डाऊट आहे. इतर मुली तुला लिहून देतात आणि तू बोलते. नाही सर. तर त्यांचे शेख अब्दुल्ला खूप चांगले मित्र होते. आणि जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन बनत होतं आणि ते सगळं चालू होतं आपला देश आझाद झाला, तर तेव्हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये काश्मीरला घेणं हे खूप कन्फ्युजिंग मुद्दा होता. काय करायचं ते खूप प्रॉब्लेमॅटिक होता. आणि असं हिस्ट्रीमध्ये आहे की ते त्यांचे चांगले मित्र होते म्हणून त्यांचे रिलेशन त्यांच्यासोबत चांगले होते. तर त्यांनी असं डिसाईड केलं की काश्मीर त्यांना आपण हँडल करायला देऊ. आणि जे आर्टिकल 370 आहे त्याच्यामुळे पण ते खूप इश्यू झाल्यानंतर काय काश्मीरी पंडित सोबत झालं ते तर आपल्याला माहीतच आहे. आणि एक अजून पॉईंट सर, ते तुम्ही जे बोलले की ब्राह्मण जे आहे, ब्राह्मण एक आहे आणि मग सगळे त्यांचे सेवा करण्यासाठी, मी पण एक ब्राह्मण आहे, ते मला खूप हर्ट झालं. नाही पण मी पण आहे. ब्राह्मणांनी आपापसात लग्नच करावी असं नाही, एकामेकांना हर्ट करायलाही तर तुम्ही बोलले की
हे नाही केलं पाहिजे आणि ते आपण बंद केलं पाहिजे. जेव्हा आपण कोणता पण मंत्र उच्चार करतो आणि जेव्हा आपण यज्ञ करतो तर त्याच्यामध्ये खूप सारे एनर्जीज येतात आणि ते यज्ञ केल्याने जे बाहेर म्हणजे जे पण असे पॉझिटिव्ह एनर्जीज होतात आणि जे पण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. 1 मिनिट सगळे शांत राहा. पिन ड्रॉप झाले त्या बोल नेगेटिव्ह वातावरण आहे तर ते शुद्ध होतं. आणि निगेटिव्ह वातावरण म्हणजे काय? म्हणजे जे पण असे नेगेटिव्ह ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे पण असतील ते असे आपण काय म्हणतात त्याला म्हणजे आज मी इथे आलोय निगेटिव्ह आहे नाही पॉझिटिव्ह आहे. मला पहिले प्रश्न आणि गोपाळ कृष्ण कोकणी एक होते आणि त्यांनी खूप असे जे लोअर कास्ट आहे त्यांना पण खूप हेल्प केलं एज्युकेशनसाठी. आपण एवढे वेद मंत्र हे जे पण आहे जे बाहेरचे फॉरेनर्स आहेत ते त्यांच्या कल्चरला एकदम पकडून ठेवतात. आता तुम्ही कोणालाही उचला आणि कोणालाही विचारा की तुम्हाला तुमच्या कल्चरबद्दल काय माहिती, काहीच माहीत नसतं. तर हे तर ह्याच्यामध्ये आपल्याला वाईट वाटलं पाहिजे, आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपल्याला आपल्या कल्चरबद्दल काहीच माहीत नाही. तर ते आपल्याला ब्राह्मणांनी दिले. आणि जे आता मॅरेजमध्ये पण असं असतं की खूप असे ठिकाणी एका फॅमिलीमध्ये लग्न करतात आणि त्याच्यामुळे ते जेनेटिक प्रॉब्लेम्स होतात. तर ते पण आपल्या ब्राह्मणांनी ते सांगितलंय की गोत्र जेव्हा आपण बघतो जसं की कोणी भारद्वाज गोत्राचं आहे तर ते भारद्वाज माझं पण आहे भाऊ त्यांनी एका गोत्रामध्ये लग्न नाही करावं ते जेनेटिक सेम होता आणि ते भाऊ बहीण होतं. तर ते पण आता सायंटिफिकली प्रूव्ह होतं आणि खूप अनेक गोष्टी जेव्हा आपण भाऊ बहीण सोबत लग्न करू तर ते जेनेटिकली इश्यूज त्याच्यामध्ये होतात. गोत्र म्हणजे काय असतं की ते सगळे आहे हा तर ते त्यांची जे एन्सिस्टर आहे ते सेम आहे. जसं तुम्ही तुमचं गोत्र भारद्वाज माझं पण आपण दोघं भाऊ बहीण आहे कुठे ना कुठे कनेक्शन. तर तसं असू शकते सर. ठीक आहे मला कळलं दोन्ही प्रश्न. बस मी सांगतो. मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर शॉर्ट मध्ये सांगतो. इंदिरा गांधी आणि नेहरूंच्या काळामध्ये शेख अब्दुल्ला तुरुंगात किती काळ होते ते बघा, म्हणजे मित्र किती होते ते कळेल. त्यांना तुरुंगात टाकले होते. आणि राजा हरी सिंग हा केवळ हिंदू होता, काश्मीर पूर्णपणे मुस्लिम होता. बाय लॉजिक काश्मीर हा तेव्हाचा लॉजिक म्हणजे जे हिंदू महासभा आणि श्यामाप्रसाद मुखर्जी आणि जिनांना मान्य होतं द्विराष्ट्राचं, तर काश्मीर पाकिस्तानकडे जात होता. जो काही काश्मीर आपल्याकडे आला त्यांचं कारणच नेहरू आहेत आणि सरदार वल्लभभाई पटेल हे दोनच माणसं आहेत. अन्यथा आपल्याला काश्मीर मिळालं. नंतर खूप डिस्प्यूट्स झाले. त्याच्या वेळेला नेहरूंना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कलाटण्या हे घ्यायला लागल्या, भूमिका घ्यायला लागल्या. तर शेख अब्दुल्लांना तुरुंगात टाकलंय. शेख अब्दुल्लांनी आपल्या आयुष्याची किती भारताच्या तुरुंगात काढली ते बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. काय मित्र होते ते कळलं. म्हणजे आज तुम्ही ते फारुख अब्दुल्लांचा मुलगा आहे ना तो ओमर, त्याला विचार तुझ्या आजोबांना नेहरूंनी किती वेळ तुरुंगात टाकला, तो भडकेलच लगेच. लाल बुंद होतो तो. काश्मीरी लोक लगेच लाल होतात. पहिली गोष्ट झाली. दुसऱ्या मुद्द्यावर आता आपण येऊ. कोण लाल आहेत इथे? आहेत कोणी काश्मीरी? नाही. अच्छा. दुसरा मुद्दा असा आहे की बघ असं आहे बाळ, तुला आपल्या ब्राह्मणांच्या आपल्या म्हणजे आपण दोघ्याच्याच नव्हे, आपल्या ब्राह्मणांच्या म्हणजे आपल्या देशातल्या ब्राह्मणांच्या ज्ञानाबद्दल किंवा वेद आणि काय यांना काय माहित नाही, संस्कृती वगैरे असं आपण म्हणतो. किती ब्राह्मणांना संस्कृती माहिती आहे? मला 1 मिनिट थांब. आता मी उत्तर देतो. आता मला आता नाही, मी तुला बोलू दिलं पूर्ण. बरं फक्त निगेटिव्ह काय म्हणून मी तुला विचारला तर त्याच्यावर पण मी बोलतो. आता मीच बोलतो तर ठीक आहे. म्हणजे नंतर तुला काय असेल तर प्रश्न विचार परत. हा 4 वेद आहेत, 10 उपनिषद आहेत आणि 18 पुराण आहेत. नावं सांगशील तू मला? नाही 4 झाले ना. 4 वेद आहेत, 10 उपनिषद आहेत. सांग. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, ऐतर्य, तैतर्य, छांदोग्य आणि बृहदारण्य ही 10 उपनिषद आहेत. त्याच्यामध्ये कुठेही देव किंवा मूर्तिपूजेचा उल्लेखच नाही. 4ही वेदामध्ये ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद या 4ही वेदामध्ये कुठेही आवाहन जे आहे ते यज्ञाला आहे, अग्नीला आहे, सूर्याला आहे आणि बळी जो आहे तो गायीचा आहे. त्याच्यामध्ये कुठेही देवतांना आव्हान नाही.
इंद्रदेव, वरुणदेव वगैरे, म्हणजे जे निसर्गाची पंचमहाभूत आहेत त्याच्यामध्ये. मूर्तीपूजा कुठेही नाहीये. ह्या ज्या आज आपण देवांच्या मूर्त्या पुजतो त्या रवी वर्माने मॉडेलवरनं काढलेली चित्र आहेत, आणि त्यातल्या ज्या लक्ष्मी आणि सरस्वतीची चित्र आहेत त्याला जी मॉडेल वापरली त्याच्यावर खूप वादंग झालेले आहे, कारण त्या काळात चांगल्या घरातल्या बायका मॉडेल म्हणून बसत नसत. सत्य फार भयंकर असतं. ते जास्त बोलेन मी तर फार प्रॉब्लेम होतील. आपल्याला आपल्या धर्माविषयी आदर वाटतो आणि जातीविषयी, कारण आपल्याला त्याच्याविषयी माहिती नसतं. आपल्याला माहित वाटलं झालं तर लाज वाटेल. भारद्वाज ऋषींची तुला गोष्ट माहिती आहे ना, त्यांचा वंश कसा वाढला ते सांगू पुढे. अप्सरेला बघितल्यामुळे त्यांचं वीर्यस्खलन झालं आणि त्यामुळे त्यांना संतती झाली. त्यातनं पुढे आपले हे वाढले, त्यांच्या तपस्येला चाललेलं. हे काल्पनिक असलं तरी म्हणजे त्यांची जी काल्पनिक सेलिबसी आहे ब्रह्मचर्य त्याला डॅमेजिंग आहे. आणि त्याच्या पुढे त्यांचं म्हणजे प्रत्येक 7 ऋषींच्या बद्दल मी एक एक गोष्ट सांगेन. तर म्हणजे यम आणि यमी हे भाऊ बहिणींचं लग्न हे आपण साजरं करतो यमद्वितीया म्हणून. भाऊबीज हा काय आहे, म्हणजे यम आणि यमीचं लग्न आहे. सरस्वती ही ब्रह्मदेवाची मुलगी होती जिच्यावर त्याने बरेप केला. हे सत्य आहे का नाही केला? हा, पण त्याला एनर्जीला मुलगीच म्हणतात ना. आपली एनर्जी म्हणजे आपलं मूल. आता तुम्ही लक्षात घ्या, पण मग सरस्वती देवी तरी होऊ शकत नाही. रिडल्स ऑफ हिंदुइझम मध्ये हे बाबासाहेब आंबेडकरांनी सविस्तरपणे लिहिलेलं आहे सर. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं नसलं तरी ते सत्य आहे. ही कल्पना आहेत. लक्षात घे, ब्रह्मदेव, सरस्वती ह्या कल्पना आहेत. मी नास्तिक नाही, मी आस्तिकही नाही. मी अज्ञेयवादी आहे, जे नेहरू होते. अज्ञेयवादी म्हणजे काय? जर देव असेल तर तो मी 11 रुपयात विकत घेऊ शकत नाही किंवा मी नवस करून आणू शकत नाही. आणि देव नसेल तर तो माझा कन्सर्नच नाही. प्रश्न हु एम आय आहे, जो उपनिषदांमध्ये विचारलेला गेलेला आहे. मी कोण आहे? हु एम आय, मी कोण आहे? आणि त्याचं उत्तर मी ब्राह्मण आहे असं नाही. याचं कारण यजुर्वेदामध्ये ब्राह्मण धर्माचा उल्लेख आहे आणि तो एकच धर्म आहे ज्याला आपण हिंदूवाद किंवा सनातन म्हणतो. सनातन शब्द वेदांमध्ये किंवा उपनिषदांमध्ये नसून तो बुद्ध धर्माचा शब्द आहे. आणि भगवा हे बुद्धांचं नाव आहे, भगवान. त्याच्यावरनं पुढे म्हटलं जातं. एक मिनिट माझं पूर्ण आल्यावर तुम्हाला उत्साह मी समजू शकतो. असं बोलणं केल्यावर उत्साह येतो. आता ह्या ज्या गोष्टी आहेत बघ, मला तुला दुखवायचं नाहीये किंवा तुझ्या श्रद्धांवर पण प्रहार करायचा नाही, की कोणाच्याच नाही. पण मला एक गोष्ट तुला सांगायची की निगेटिव्ह म्हणजे शेवटी काय? डॉक्टरकडे आपण गेलो आणि मांत्रिकाकडे गेलो की जो फरक आहे तो पॉझिटिव्ह निगेटिव्हचा फरक आहे. मी तुला सांगतो, मांत्रिक सांगतो की मी आत्ता मंत्र म्हणतो आणि बरा करतो. डॉक्टर काय सांगतो? जरा तुम्ही असं करा, कोलोनोस्कोपी करा, इंडोस्कोपी करा, आपण कॅन्सर नाही हे रूल आउट करू. कॅन्सर हा शब्द निगेटिव्ह आहे, बरोबर? पूल बांधणारा इंजिनियर पहिले काय विचार करतो की हा पूल पडेल कोणत्या प्रकारे, तर तो तसा पूल बांधू शकतो जो पडू शकणार नाही. पॉझिटिव्ह विचार करणारे गडकरी जेव्हापासून बांधकाम मंत्री झाले तेव्हापासून पूल पडायला लागले, कारण पडेल कसा याचा विचारच करत नाही. ते फक्त पॉझिटिव्ह विचार करतात की पूल बांधला की जाणारच, आपण पॉझिटिव्ह विचार करायचं. आपण राफायलला लिंबू मिरची लावलं, ती पडली जाऊन तिकडे. हा, हे हल्ली झालं. पूर्वीचं जे होतं यात तुला सांगतो, विज्ञान, धर्म, अध्यात्म या वेगळ्या गोष्टी आहेत. आणि ब्रह्मदेव, विष्णुदेव, महादेव ह्या गोष्टी कुठेही आपल्या धर्मग्रंथामध्ये, मूलभूत धर्मग्रंथामध्ये लिहिल्या गेल्या नाहीत. पुराणं जी आहेत 18, ज्यात गरुड पुराण, अनेक पुराणं येतात, ती पुराणं जी आहेत ती बहुजनांसाठी आहेत, ती ब्राह्मणांसाठी नाही आहेत. म्हणून शाहू महाराजांच्या बाबतीत वेदोक्त आणि पुराणोक्त झालेलं. म्हणजे या भाकड कथा, जे मी ब्रह्मदेवाची कथा सांगितली, या भाकड कथा बहुजनांना सांगून त्यांना भुलवत ठेवायचं आणि ब्राह्मणांनी फक्त वेद म्हणायचं. त्यांना वेदोक्त अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे आणि शूद्रांना पुराणोक्त. शूद्र म्हणजे सगळे, ब्राह्मण सोडले तर सगळे. तर या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभिमान का वाटावा? एक गोष्ट. दुसरी गोष्ट, निगेटिव्हला पॉझिटिव्ह करण्याची ताकद मंत्रामध्ये असती तर ब्रिटिश येण्या अगोदर आपल्या इथे ऍव्हरेज एज माणसाचं 30 ते 35 होतं. ती आपले पेशवे त्या काय ते चाटण, गुळण्या, नंतर ते अर्क, लेड सगळं घ्यायचे आणि एकादशणी झाली की संपले, पेशवे गेले.
मग श्रीमंत गेले तर दुसरे झाले. या सगळ्याचं कारण असतं की आपण निगेटिव्ह विचार करायला शिकलोच नाही त्या काळात. आणि मंत्रामध्ये शक्ती असती तर आपण 700 वर्ष मुघलांच्या आणि 200 वर्ष ब्रिटिशांना कोणते मंत्र घातले होते की ज्याच्या त्यांनी आपल्यावर घातले होते की ज्याच्यामुळे आपण दबलो. ब्रिटिशांना आणि मुघलांना आपल्या बहिणी, आपल्या घरातल्या बाया मोठमोठ्या राजपूत घराण्यातनं, मोठमोठ्या चांगल्या घराण्यातनं आपल्या सुना करून घ्याव्या यासाठी प्रयत्न केले गेले भारतात. तो मंत्रांचा प्रभाव का? नाही. सत्ता ही अंतिम आहे, संपत्ती ही अंतिम आहे असं मानणारा हा गुलाम समाज आहे. आणि तो ब्राह्मणिझममुळे झालाय. आणि ब्राह्मणिझममुळे ब्राह्मणांनी नाही केले, ब्राह्मणांना मुक्ती नाही मिळाली, ब्राह्मण पण त्यामुळे गुलाम झाला. स्वतः लोकमान्य टिळक जेव्हा परदेशात जाऊन आले तेव्हा परदेशात समुद्र मार्गे जाणं हे निषिद्ध होतं धर्माने. म्हणून त्यांनी सोन्याची योनी म्हणजे वजायना तयार करून ब्राह्मणांना दान दिली. पुण्यातल्या ब्राह्मणांनी ती वितळवली आणि आपापसात वाटून खाऊन टाकली. आता सांग की जर समुद्र प्रवास आपल्याला निषिद्ध नसता, जो शिवाजी महाराजांनी आरमार उभा करून निषिद्ध असलेला नकार केला, तर आपण लंडनवर राज्य केलं असतं ना की लंडनचे लोक आणि पोर्तुगीज आपल्याकडे आले असते. हा कोणता आपला संस्कृतीचा भाग आहे चांगला? आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे सगळं फेक आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग इज अ फेक थिंग. तुला मॅनिफेस्टेशन खरं आहे, म्हणजे तुझ्या मनात जर तू ठरवलंस की एक दिवस मी भारताची पंतप्रधान होईन तर तू होशील. पण याच्यामध्ये तुला नकारात्मक सगळ्या गोष्टी विचार कराव्या लागतील की यामध्ये काय काय अडथळे येतील. तू पॉझिटिव्ह म्हणजे आज हा मनुष्य माझा शत्रू नाहीच आहे, नाहीच आहे, नाहीच आहे, माझा नाहीच आहे, नाही शत्रू नाहीच आहे, शत्रू नाहीच आहे, हा फॅसिस्ट नाहीच आहे, नाहीच, असं नाही होणार. तू कोणताही मंत्र मार, तो थांबणार नाही. नाहीतर तुमच्या मुलींच्या रक्षणाकरता मिरची पुढच्या ऐवजी मंत्र दिले नसते का घरच्यांनी? घरच्यांचं काय? अरे कुठचे मंत्र मला दे, तुला येत आहेत ते. मी वाटतो मी तुला विश्वास ठेव माझ्यावर. मी संस्कृत भाषा मुळातून वाचलेली आहे, अभ्यास केलेला आहे. मी हे सगळं जे तू सांगतेस ते वाचलेलं आहे. त्यात 52 कशी सोनं आहे ना, ते फक्त उपनिषदामध्ये थोडं थोडं तुकड्या तुकड्यात आहे. आणि 10ही उपनिषद वाचावी अशी आहेत जी कधीच कोणी ब्राह्मण वाचत नाही. वेदांमध्ये कल्पना विलास आहे आणि काही गंमत आहे. वेदांमध्ये गंमत आहे म्हणजे मनोरंजक म्हणून वाचायला. पुराणांमध्ये तर तुला माहितीच आहे की गंमतच गंमत आहे. सगळ्या चॅनलवर पुराणच चालू आहे सध्या. तर पुराण हे शूद्रांसाठी, कारण त्या कथांमध्ये त्यांना गुंतवून ठेवून ब्राह्मणाने राज्य करावा ही कल्पना आहे. म्हणून शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र न म्हणता पुराणोक्त मंत्र म्हणत होते. ते राजाराम शास्त्री भागवताने उघडकीला आणलं. त्यामुळे शाहू महाराज भडकले आणि त्यांनी ते पुढची जी सगळी टिळकांची आणि शाहू महाराजांचं भांडण झालं ते त्याच्यातनं झालं. पण त्याच टिळकांना नंतर परदेशात गेल्यामुळे सोन्याची योनी द्यावीच लागली. ते अपवाद नाही ठरले. एवढंच नाही तर त्यांच्या घरामध्येच त्यांचा मुलगा श्रीधर टिळक हा बंडखोर निघाला आणि तो बाबासाहेब आंबेडकरांचा जवळचा अनुयायी मित्र होता. त्याला केळकरांनी एवढं छळलं या ब्राह्मणवाद्यांनी की त्यांनी रेल्वे रुळावर जीव दिला. टिळकांच्या सख्ख्या मुलाने श्रीधर पंतांनी. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा अग्रलेख लिहिलाय त्याच्यावर. आता काय सांगू, टिळका एवढा मोठा ब्राह्मण झालाय काय जगात? नाही ना. का झालाय? शंकराचार्य असतील तर आद्य शंकराचार्य. मग आद्य शंकराचार्यांचं बहुतेक तत्वज्ञान हे बुद्धांचं तत्वज्ञान आहे. बुद्धांच्या पुष्यमित्र शृंगाच्या उदयानंतर बुद्धांनी आणि हे सगळं मी बोलतोय ना ते नेहरूंनी लिहिलंय बरं का, वेगळ्या प्रकारे. कुठेही कडवटपणानं आणता त्यांच्यात लिहिलंय त्यांनी. आद्य शंकराचार्यांचं सगळं जे तत्वज्ञान आहे मायेचं, मिथ्या असण्याचं, ते तत्वज्ञान हे मूलतः बुद्धांचं तत्वज्ञान आहे. आणि बुद्धांचं तत्वज्ञान म्हणजे काय तुला आज मी सांगतो, तू आयुष्यभर लक्षात ठेव, तुला फायद्याचं होईल. बुद्ध मरेपर्यंत सांगत नव्हते की देव आहे का नाही. तर त्यांना शेवटी त्यांचा शिष्य आनंदने विचारलं की देव आहे का नाही हे तुम्ही काय सांगितलं नाही, तुम्ही नसताना तथागत आम्ही काय करू. त्यांची वेगवेगळी नावं आहेत. त्यांना अरहंत म्हणतात, त्यांना तथागत म्हणतात, त्यांना बंदे म्हणतात, वेगवेगळ्या म्हणतात. त्यांना 9वा अवतार म्हणत नाहीत. आपण त्यांना देवघरात ठेवत नाही, खोटं आहे ते. कारण घाबरून आपण त्यांना केलेत 9वा अवतार, कारण त्यांच्या प्रभावामुळे. गांधीजी जसे प्रातस्मरणीय तसा 9वा अवतार. तर मूळ मुद्दा असा की बुद्धांना विचारल्यावर बुद्धांनी सांगितलं की आनंद, एक मुलगा जर लहानपणापासून, आता तुझंच उदाहरण घे, माझं उदाहरण घे. आपल्याला भारद्वाज गोत्र आपल्याला माहित असतं, लहानपणापासून 25 वर्षापर्यंत एका खोलीत ठेवलं असतं, सगळं दिलं असतं, शिकवलं असतं, बाहेर काढलं असतं. आपल्याला धर्म माहित नसतं आपला, आपली जात माहित नसली, आपले गोत्र माहित नसतं. हे सगळं कोणीतरी सांगितलंय ना आपल्याला व्यवस्था, बरोबर.
मूळ मुद्दा हा आहे की बुद्ध असं म्हणाले की ज्या गोष्टी आपल्याला जन्माबरोबर येत नाही, पण तुला मी असा हात केला तर तू घाबरली असती, मला असा हात तू केला तर मी घाबरलो असतो. ज्या जन्माबरोबर येतात ना त्या अस्तित्वगत गोष्टी आहेत, त्याच फक्त खऱ्या. बाकी कल्पना आहेत. देव सुद्धा. खरा प्रश्न आहे देव कोण आहे हा खरा प्रश्न नाही. खरा प्रश्न आहे मी कोण आहे, आणि तो शोध. म्हणून इवन उपनिषदांमध्ये पण अहम ब्रह्मास्मी लिहिलेलं आहे. आणि तुला जर इंग्रजीमध्ये वाचायचं असेल तर निसर्गदत्त महाराजांचं आय एम दॅट नावाचं पुस्तक वाच. ओके, आय थिंक की तू हॅपी नसणार, पण तू पुढे जाऊन विचार करशील तेव्हा तुला पटेल की मी बोललो होतो ते योग्य होतं. आपल्याला माहिती आहे आपण ब्राह्मण आहे, आपण थोडंफार त्याचा अभ्यास केला, बाकी कोणी केलं नाही. आता इथे सगळ्यांचा व्ह्यू एकदम नेगेटिव्ह होऊन जाईल की अरे यांच्या धर्मामध्ये असतंय तसं. अरे एक मिनिट सगळं संपादन इथे सगळे बहुजन जे आहेत ना त्यांना ब्राह्मण व्हायचं आहे. त्यांना जानवी कधी घालतात असं झालंय. तू अजिबात काळजी करू नको. भारतातल्या बहुजनांचा दुर्दैव हे आहे की त्यांना ब्राह्मण धर्म नष्ट करायचा नसून त्यांना ब्राह्मण व्हायचं आहे. बोल बोल बरं का ताई, आम्ही जे विधी करतोय हे प्रचंड दडपणाखाली करतोय, समाजात राहायचंय म्हणून बस. म्हणजे माझं हे बोलणं आहे की सेक्शुअली कनेक्टेड म्हणजे आधी हे असं होणं हे खूप कॉमन होतं. ते फक्त हिंदुइझम सनातन मध्येच नाही, आपण दुसऱ्या धर्मांमध्ये बघितलं तरी ते तिथं पण तसंच आहे. खूप असे नेगेटिव्ह थिंग्स आहेत, तर ते आपण कधी ओपनली बोलतच नाही. बोलतो ना आपण, आपलं घर दुरुस्त आधी करतो का शेजाऱ्याचं करतो. हे बा आता मी माझ्या घराला रंग काढायला घेतलाय, जास्त उरला तर शेजाऱ्यांचा लावी, बरोबर की नाही. हा, माझा इस्लाम किंवा ख्रिश्चनिटीला पाठिंबा आहे असं तुला मी कुठे म्हटलंय? माझा जुडाइझमला पाठिंबा असं म्हटलंय? मी अँटीसेमिटिक नाहीये. मला गाझाचा विध्वंस व्हायला नकोय. मला माणसाकडे माणूस म्हणून बघायची दृष्टी आहे. मला तू कोण आहेस हे न विचारता मी तुझ्यावर प्रेम करू शकतो, म्हणजे कोणत्याही माणसावर. हा मुद्दा जो आहे तो महत्वाचा आहे माझ्या दृष्टीने. मला जगामध्ये मी सगळीकडे फिरलो, मी कधी कोणाला विचारलं नाही की तू कोणत्या जातीचा आहे का धर्माचा आहे. त्याच्यावर खाल्लं प्यालो जीवलो, म्हणजे काय वाटेल ते केलेलं आहे मी. हा प्रश्न तेव्हा पडतो जेव्हा माणूस आयडेंटिटी क्रायसिस मध्ये येतो आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सने ग्रस्त असतो. ब्राह्मण हे सगळ्यात इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सने ग्रस्त असलेली जमात आहे, आणि ती हजारो वर्ष अशीच काय मला कळत नाहीये. नाही नाही, तुझा व्ह्यू आय रिस्पेक्ट युअर व्ह्यू मॅम, आय रिस्पेक्ट. परोळेकर बोलायला लागले की प्रश्न पडायला लागतं. हे आम्ही फार्मसी कॉलेजमध्ये बघितलं, आणि त्यामुळे आता वाटतं की इथे अध्याय सुरू राहील. आणि इथेही आता सगळ्यांना प्रश्न विचारावे वाटतात. यामध्ये या कार्यक्रमाचं यश आहे. तू जे प्रश्न विचारले त्याच्याबद्दल तुझे सगळ्यांच्या वतीने खूप खूप आभारी आहे मी. आणि प्रश्न आल्याशिवाय आपण सत्यापर्यंत पोहोचत नाही. ताई तुम्ही हात वर करत आहात, तुम्ही तो प्रश्न घेऊन संध्याकाळी 6 वाजता औरंगाबाद सभागृह जे आहे परशुराम सायकेलकर नाट्य मंदिराच्या पाठीमागे, तिथे अजून एक मोठी मैफिल होणार आहे. तिथे तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्याच्या अगोदर नेहरू गार्डनमध्ये चहा पाण्याचाही कार्यक्रम आहे. वक्त्यांनाही थोडं तिथे चहा पाणी करण्याची आवश्यकता आहे. नेहरूंना आपण तिथे अभिवादन करणार आहोत आणि 6 वाजता परत आपण तिथे आज संध्याकाळपर्यंत राजू परुळेकरांचा वाघ बळी घेणार आहेत. हा शॉर्ट मध्ये त्याचा परिचय आहे. अरे जाऊ नका रे, जाल रे, बसा की, एवढं काय. हा शेवटचा प्रश्न आहे, नंतर आभार प्रदर्शन. नाही त्यांचा, त्या मुलीचा, त्या बाईंचा घेवा, त्या महिलांना पहिला असता. नमस्कार सर, मी प्रिया राठोड. ऍक्च्युली मी विद्यार्थी नाहीये. प्रत्येक व्यक्ती हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, पण हा बहुतेक विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम होता आधी. डॉक्टर पाटील आले त्यांना इथे मंचावर बोलवलंय. बोला बोला. तरी तुमचे प्रत्येक व्याख्यान मी आवर्जून ऐकते. जिथेही असले तिथे मी येण्याचा प्रयत्न करते. सर्वात प्रथम देशाबद्दल विचार करताना तुम्ही तर्क आणि भावना यांचा समतोल राखून नेहमी योग्य दिशा देतात. मला ह्या सर्वांमध्ये तुम्हाला एक प्रश्न हा विचारायचा आहे की ज्यावेळेस नेहमी इतिहासाचं राजकारण होतं त्यावेळी सत्य कसं शोधावं ते तुमच्या व्याख्यानातून बऱ्याचदा मार्गदर्शन मिळतं. पण आजची जी युवा पिढी आहे तिला तुम्ही काय सांगाल की समाजकारणात कसं सहभागी व्हावं, किंवा हे इतिहासाचं खरं स्वरूप
शोधता येईल याबद्दल मार्गदर्शन करा. सत्य शोधण्याचा मार्ग नाहीये, सत्य हाच मार्ग आहे. त्यामुळे जोपर्यंत सत्य आहे ना तोपर्यंत तुम्ही मार्गावर आहात. असत्य कुठे मार्गावर असतं? त्यामुळे सत्य शोधण्याचा मार्ग नसतो, सत्य हा मार्ग आहे स्वतःला शोधण्याचा. कुठेतरी अपभ्रंश बस आता मी झाले. सांगतो एक सेकंड. ज्या जगामध्ये द ट्रूथ असं काहीच नाही, फक्त दृष्टिकोन आहेत. त्यामुळे आता माझ्या भाचीने मला विचारलेले प्रश्न जे आहेत तो पण एक दृष्टिकोन आहे आणि मी उत्तर दिली तो पण एक दृष्टिकोन आहे. माझा असा कुठेही आग्रह नाही की मलाच खरं मानून माझ्या मागून या. मी बुवा नाहीये, ना मी कथाकार आहे, ना कीर्तनकार आहे, ना मला अनुयायी हवेत, ना मला कोणाला फॉलो करायचंय. तुला सत्य जर सापडलं असं तुला वाटतं तर त्या मार्गाने जात राहा, तुला पर्पज ऑफ लाईफ सापडेल. सत्य असत नाही काही. मला परवा एक बाई बोलल्या, तुम्ही फार बोलता म्हणजे भाषण करता, बोलण्याने कॅन्सर होतो. मी म्हटलं नाही खरं होतो, पण मी म्हटलं त्यांना की खरं हे नाहीये, खरं हे आहे जन्माने मृत्यू होतो, जन्म झाल्याने मृत्यू होतो, हा खरा भाग आहे त्याचा. चलो बाय, आता जातो. तुम्ही मला ब्लॅकमेल करता, इमोशनल ब्लॅकमेल. मी खूप दुरून आलं हे म्हणले मी तुमचा फॉलोअर आहे. हे मला अजून तुम्ही हे करताय म्हणजे. माझं नाव मधुकर कांबळे, मी अगदी दुर्बल भागातून आलेलो आहे. मी तुमचा फॉलोअर आहे. खऱ्या अर्थानं इथं 80% इथं विद्यार्थी आज या ठिकाणी आहेत. महापुरुष म्हणतात विश्वविद्यालयाच्या पदव्या आणि बुद्धिमत्तेचा काही मात्राचाही संबंध नाही. याच्यावर तुम्ही 1 मिनिटासाठी बोलावा. आणि कशावर? ह्या बुद्धिमत्तेचा आणि विश्वविद्यालयाच्या पदव्या आणि बुद्धिमत्तेचा काही मात्राचाही संबंध नाही. आणि मी अभिव्यक्ती चॅनलवरती 15 दिवसापूर्वी तुमचा एक व्हिडिओ बघितला होता. तुम्ही त्या चॅनलमध्ये बोलताना जरा थोडंसं असहाय्य मला भासले होते का बाबा मी आतापर्यंत माझं आयुष्य मी इथल्या व्यवस्थेवरती बोलत गेलो, खूप बोललोय, परंतु इथं जे काही त्याच्यातून बाहेर यायला लागत होतं ते काही मला आतापर्यंत दिसत नाहीये. मी काही बोललो नाही, मी सांगतो ना मी काय बोललो. मी मला कळलं म्हणजे माझंच मला सांगू नका, मी सांगतो. तर माझी विनंती आपल्याला सर मी तुम्हाला सांगतो, त्या दिवशी मी जे बोललो ते असं होतं की एकच सत्य अनेकदा सांगितल्याने अधिक सत्य होत नाही. बरोबर? मला वाटलेलं सत्य मी इतक्या वेळा मांडलेलं आहे या सरकारबद्दल, या व्यवस्थेबद्दल. त्याच्यासाठी केसेस घेतल्यात, अनेक नोटिसा आलेल्या आहेत. आता अडाणींबरोबरची केस गांधीनगरला चालू आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी केलेल्या आहेत त्या व्यक्तिगत फायद्यासाठी तर नक्कीच नाही, म्हणजे तुम्हाला तर सरळ दिसतंय. तर मुद्दा असा आहे, हे वारंवार करत राहिल्याने तुम्ही शहाणे होणार नाही. यासाठी मला वेगळा काहीतरी मार्ग शोधावा लागेल. तो मी शोधतो आहे. तेवढ्या वेळा मी थांबतो असं सांगून त्यानंतर माझा कोणताही व्हिडिओ आलेला तो मला दिसला नसेल. त्यानंतर मी व्हिडिओ करणं बंद केलंय. हे काही कायमस्वरूपी नाहीये. मी मौनात पण गांधीजी जायचे ना. मला गांधीजींच्या आयुष्याबद्दल अनावर आकर्षण आहे. त्यांनी शोधलेले प्रयोग अद्भुत होते. तर हे मौन नाहीये. मी बोललो आता, आज तर बोललो, घसा दुखेपर्यंत बोलतोय. पण एक आत्मचिंतनाची गोष्ट आहे की या माध्यमातून एवढाच प्रभाव साधता येतो. याच्या पलीकडे आपण शोधलं पाहिजे ज्याने पुढे जाता येईल. नाहीतर माझ्यात आणि एका खासदारामध्ये काय फरक राहिला है ना. मला वेगळ्या प्रकारे आता प्रयोग केला पाहिजे हे मी त्या दिवशी सांगण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच लोकांना ते भाऊक वाटलं. एकदा एका अकोल्याच्या दाम्पत्याने सर मला रात्री फोन केला, तुम्ही जर बोलणार नसाल आता तर आम्ही जाळून घेऊन आत्महत्या करणार म्हणले. अरे म्हटलं यापेक्षा लढा ना तुम्ही, म्हटलं त्याच्यात मरण येईल तुम्हाला कदाचित. तर माणसं इतकी भाऊक होतात आणि मी ते बोललो. आता मला काय, मला हे बघा कसं आहे की चांगला मी वक्ता आहे किंवा नाही मला माहित नाही, पण मला वेगवेगळ्या प्रकारे शैलीने बोलता येतं किंवा हे करतं. काय त्याची कारणं आहेत अनेक. वाचन हे कारण आहे. माणसांना भेटलो, इतक्या माणसामध्ये राहिलोय, मी जग फिरलोय. मी दिवसभर वाचत असतो जेव्हा काही करत नाही तेव्हा. त्यामुळे ते एक फायदा होतो त्याचा वेगळ्या वेगळ्या प्रकारे. आता मुद्दा असा आहे की सर त्या एपिसोडला रवी पोखरकरला काही सुचत नव्हतं. तो स्तब्ध झाला. तो विचारायला वेगळंच आलेला. मी वेगळंच सुरू केल्यामुळे त्याला एकदम ब्लॉक आला त्याला आणि तो एकदम भाऊक झाला. तो भाऊक झाल्यावर एवढा सोपा बॉल आल्यावर माणूस कोण नाही मारणार स्टेडियम बाहेर, लक्षात घ्या. त्यात तर मीच होतो.
तर नंतर मला तो प्रत्येक प्रश्नाला म्हणतो आता मला काय प्रश्नच सुचत नाहीत बघा, असं बोलतोय बघा. तर रवी हा माझा खूप जवळचा मित्र आणि खूप चांगला माणूस आहे तो आणि खूप चांगलं काम करतोय. तर रवीला मी म्हटलं की हे मी पुन्हा पुन्हा सांगून आता काही होणार नाही. सोनम वांगचुकना तुरुंगात कारण नसताना, आता उमर खलीद तर मुसलमान आहे म्हणून तुरुंगात टाकलं असं तुम्ही म्हणा, कारण सगळे मुसलमान देशद्रोही असतात, हे RSSचं गोळवलकरांचं बंच ऑफ थॉट आहे, बरोबर. सोनम वांगचुकला का टाकलंय तुरुंगात सांगा, काय गुन्हा केलाय त्याने सांगा ना मला. उद्या मला टाकतील. मुद्दा असा आहे की यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणीतरी शोधला पाहिजे की नाही. तो कोणीतरी म्हणजे मीच असू शकतो की नाही, असं प्रत्येकाला वाटायला पाहिजे. पण प्रत्येकाला वाटत नाही तर निदान मला वाटलं पाहिजे. एवढंच मी त्या एपिसोडमध्ये सांगितलंय. सर, माझ्या डोळ्यासमोर माझ्या एपिसोडचं असं होतं तर वेद आणि पुराणांचं काय घेऊन बसव. थँक्यू सगळ्यांना, आभारी. या आता पुढे आहे